आपलं स्वप्न जेव्हा स्वप्नच राहतं, हे सर्वात मोठं दुःखाचं आपल्या कारण असतं. म्हणून आपलं स्वप्न आपण पूर्ण करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न करत नाही, तर हे आपली सर्वात मोठी आयुष्यातली चूक असते. शासन आणि सुव्यवस्थेचे संरक्षण करते. महाराष्ट्रातील तमाम या संरक्षणकर्त्यांना माझा मानाचा मुजरा, तुम्हा सर्वांना जय हिंद असेल. आपण डिपार्टमेंट पी-एस-आय पूर्व परीक्षा ही तुमची 615 जागांची एक जाहिरात आहे आणि ह्या जाहिरातीसाठी महाराष्ट्रातील बरेच ज्यांची जे क्रायटेरियामध्ये बसतात, तर असे बरेच पोलीस बांधव या परीक्षेसाठी अपिअर झालेले आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी फॉर्म भरलेला आहे. तुमच्या सगळ्यांसाठी पी-वाय-क्यू सिरीज घेऊन येतोय आपण डिपार्टमेंट आतापर्यंत झालेल्या. मग 2008, 9, 10, 11, 13, 17, 21 ह्या सगळ्या पूर्व परीक्षेमध्ये झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, तर त्याचं विश्लेषण आपण सविस्तरपणे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर हे जी सीरीज तुमच्यापर्यंत घेऊन येतोय, तर या सीरीजमध्ये जेवढे प्रश्न आणि त्या प्रश्नांचे जेवढं विश्लेषण तुम्हाला केलं जातं, तर यातूनच 100% तुम्हाला सांगतो, किमान बरेचसे क्वेश्चन हे तुम्हाला कव्हर होणार आहेत. तुमची जेव्हा परीक्षा होणार आहे किंवा तुमची जेव्हा परीक्षा असेल, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये इथं विश्लेषण केलेलं म्हणजेच प्रश्न आणि त्याचं विश्लेषण याचा फायदा हा तुमच्या येणाऱ्या पूर्व परीक्षेमध्ये 100% होणार आहे. त्याच्यामुळं हे व्हिडिओ विश्लेषणाचे ही जे सीरीज आहे, साधारणतः याचे सगळे जे व्हिडिओ बनणार आहेत, तर या सगळ्या व्हिडिओला तुम्ही अगदी काळजीपूर्वक बघितलं पाहिजे. याचं विश्लेषण काय आहे आणि या विश्लेषणामध्ये नेमकं काय काय सांगितलेलं आहे, तर हे सविस्तर बघायचं तुम्हाला. मग आपण इथं प्रश्नांना सुरुवात करतोय आणि प्रश्नांना सुरुवात करत असताना याच्यामध्ये काही महत्त्वाचा कंटेंट पण मी सांगणार आहे, की तुमच्या परीक्षेला इथं प्रश्न येऊ शकतो. म्हणजे 2021ला ही जी झालेली प्रश्नपत्रिका आहे, ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये मी जेवढं शिकवलं होतं, तर त्याच्या बाहेर फक्त एकच प्रश्न आला. बाकीचे सगळे क्वेश्चन हे जेवढे शिकवलेलं आहे आणि जेवढे नोट्स दिल्या होत्या, त्याच्या बाहेर काहीच केलेलं नव्हतं. त्याच्यामुळं मला परत एकदा कॉन्फिडन्स आला, की आपण जे सांगतोय, अंदाज करतो, अंदाज लावतो किंवा ॲनालिसिस करू सांगतो, त्याचं खूप असं मायक्रो लेव्हलवरती ॲनालिसिस करतो. इथे प्रश्न बनू शकतो, तर तो 100% बनतोच. म्हणून या व्हिडिओ लेक्चरचा 100% तुम्हाला फायदा होणार आहे. मग आपण इथं पहिल्या प्रश्नाकडे वळतोय. काही कमेंट्स सुद्धा तुम्हाला करायचे आहेत, की या प्रश्नाचं उत्तर हे असू शकतं किंवा वगैरे वगैरे. ठीक आहे. तर खालीलपैकी जोड्या लावायच्या आहेत, पहिला प्रश्न आलेला आहे. मग जोड्या लावामध्ये तुम्हाला बरेचसे ऑप्शन दिलेले आहेत. बाबा पद्मनजी, सावित्रीबाई फुले, गोपाळ गणेश आगरकर आणि म्हणजे सुधारक आणि त्याचबरोबर भाऊ महाजन. मग तुम्हाला यापैकी इलिमिनेशन नावाचा एक प्रकार असतो, जो 4 ऑप्शनमध्ये आहे, परंतु इथं सुद्धा आपल्याला जोडी लावत असताना जे ऑप्शन्स माहीत आहेत, तर त्याला पटकन जोड्या लावून टाकायच्या असतात. तर बाबा पद्मनजी यांची कादंबरी आहे यमुना पर्यटन, म्हणजेच इथं 4 नंबरचा पर्याय. सावित्रीबाई फुले 52 कसे सुबोध रत्नाकर काव्यसंग्रह लिहिला होता, म्हणजेच इथं आला 3 नंबरचा पर्याय. गोपाळ गणेश आगरकर यांना सुधारक म्हटलं जातं, म्हणजेच हे आले 1 नंबरला. आणि भाऊ महाजन म्हणजेच राहिलेले काय आहे, तर प्रभाकर हे वर्तमानपत्र, भलेही तुम्हाला माहित नाही की 1841 मध्ये त्यांनी साप्ताहिक वर्तमानपत्र सुरू केलं होतं, काही जरी माहित नसलं तरी सुद्धा राहिला एकच ऑप्शन, तो म्हणजेच कोणता आहे, तर 2 नंबरचा आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, 4, 3, 1 आणि 2. मग इथं तुम्हाला शोधायचं आहे की 4, 3, 1 आणि 2 हे ऑप्शन्स कुठे येऊन जातो. तर बघा 4, 3, 1 आणि 2, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर जे आहे, तर हा पर्याय क्रमांक 1 नंबरचा येऊन जातो. आपल्याला सविस्तर या सगळ्या ऑप्शन्सचं किंवा सविस्तर सगळी जी माहिती दिली, तर याचं विश्लेषण आपल्याला बघायचं आहे आता. तर तुम्हाला सहज सांगितलं होतं की इथं आपल्याला जे जे ऑप्शन्स दिसून येतात, तर त्या त्या ऑप्शन्स समोर आपल्याला नंबर लिहून ठेवायचा आहे. आणि समजा यापैकी तुम्हाला 2 जरी ऑप्शन्स बरोबर येत असतील, तुमचे बाकीचे 2 आठवत नसतील, तरी सुद्धा अंदाज लावायचा की बाकीचे 2 बरोबर जोडल्यानंतर पुढचे 2 कोणते असू शकतात. किंवा एक जरी माहित असेल, तर एकाच्या आधारावरती इथं मात्र आपल्याला 50-50 करायचं आहे आणि या 50-50 मध्ये मात्र आपल्याला खेळता येऊ शकतं की नेमका ऑप्शन इथं कोणता असू शकतो. म्हणजेच इथं पर्याय 4, 3, 1 आणि 2 हा जो दिलेला आहे, तर अशा प्रकारचा इथे एक पर्याय दिलेला आहे. तुम्हाला एकाच प्रश्नाचं उत्तर जर माहित असेल, तर तुम्ही या 2 ऑप्शन्स वरती खेळू शकता, म्हणजेच ते 50-50% झालं. ठीक आहे. अशा पद्धतीचं तुमचं उत्तर हे बरोबर येऊ शकतं. मग थोडक्यामध्ये हे जे ऑप्शन्स दिलेले आहेत, तर या ऑप्शन्सचं प्रत्येक वेळी आपल्याला थोडक्यात विश्लेषण करणं किंवा करून घेणं गरजेचं येतं. तर बाबा पद्मनजी हे समाजसुधारक अगोदरचे होते, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी काम करायच्या अगोदरपासून बाबा पद्मनजी हे काम करत होते. मग वेगवेगळी वर्तमानपत्र म्हणजे ज्ञान, दर्शन,
पासून धूमकेतू पर्यंत आणि त्याचबरोबर यमुना पर्यटन पर्यंत ही सगळी महत्वाची वर्तमानपत्र ही यांनी सुरू केली. अशा प्रकारची वर्तमानपत्र आपल्याला इथं डिस्कस करायचे आहेत. मग बघूया बाबा पदमनजी. आता बाबा पदमनजी यांना यमुना पर्यटन बरोबर जोडलेलं आहे. तर ही कादंबरी आहे 1859 मध्ये आलेली. सर्वात महत्वाचं, ही कादंबरी पहिली मराठी कादंबरी आहे, हे पण लक्षात ठेवा. मग या कादंबरीमध्ये उल्लेख कशाचा होता किंवा याच्यामध्ये विशेष काय कशावरती लिखाण केलं जात होतं, तर एक गोष्ट आहे 1856 मध्ये ईश्वरचंद विद्यासागर यांचं नाव लिहितो. ईश्वरचंद विद्यासागर यांच्या प्रयत्नामुळे काय झालं होतं, तर विधवांना पुनर्विवाह करता येऊ शकत होता. विधवा पुनर्विवाहाचा कायदा झाला 1856 ला. आणि मग त्याचबरोबर 1859 मध्ये प्रसिद्ध झालेल्या पब्लिश झालेल्या यमुना पर्यटन नावाच्या कादंबरीमध्ये यांनी कशाची अवस्था मांडली होती, तर महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण जगातील किंवा भारतातील म्हणू आपण, तर विधवांची परिस्थिती कशी आहे याचं सविस्तर लिखाण केलं होतं बाबा पदमनजी यांनी आपल्या यमुना पर्यटन नावाच्या कादंबरीमध्ये. ही कादंबरी 1859 मध्ये प्रकाशित झालेली होती, पब्लिश झालेली होती. हे झालं नंबर 1 चं उत्तर. यानंतर सर्वात महत्वाचं, सावित्रीबाई फुले यांचा ग्रंथ आहे कोणता, 52 कसे सुबोध रत्नाकर. त्यांचे काव्य फुले नावाचा सुद्धा ग्रंथ आहे. मग इथं लक्षात ठेवा 2 ग्रंथ खूप महत्वाचे आहेत. सावित्रीबाई फुले यांनी पुण्याचे कलेक्टर आणि त्यांच्या मिसेस यांच्यासोबत महार मांग आणि त्याचबरोबर इथं असणाऱ्या बहुजन वर्गांसाठी हळदी कुंकवाचे कार्यक्रम आणि बसण्यासाठी एकच कपडा टाकला जायचा, त्याच्यावरती सगळी लोक सगळ्या महिला यायच्या. आणि सावित्रीबाई फुले यांनी आपले पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सोबत राहून महिलांच्या शिक्षणासाठी खूप मोठं काम केलं होतं. ठीक आहे. तर इथं सुबोध कसे 52 कसे सुबोध रत्नाकर. मग त्याच्यापूर्वीचा काव्य फुले नावाचा जो ग्रंथ आहे, तर हा ग्रंथ 1854 मध्ये प्रकाशित झाला होता. परंतु म्हणजे हे काव्यात्मक लिखाण करत होत्या. परंतु हा ग्रंथ काय आहे, 52 कसे सुबोध रत्नाकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यांचा आणि जीवनपटाचा आढावा हा सावित्रीबाई फुले यांनी काव्यात्मक स्वरूपामध्ये लिहिला होता. आणि याचं प्रकाशन हे 1892 मध्ये झालेलं होतं. परंतु हे प्रकाशन पुण्यामध्ये झालेलं नव्हतं, तर हे नाशिक सारख्या भागामध्ये झालेलं होतं. आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर झालेलं हे महत्वाचं प्रकाशन होतं 52 कसे सुबोध रत्नाकर हा काव्यग्रंथ. तर सावित्रीबाई फुले यांचे 2 काव्यग्रंथ तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. जर सावित्रीबाई फुले यांच्याबद्दलची डिटेल्स मध्ये माहिती घ्यायची असेल तर त्यांचा जन्मदिवस होतो 3 तारखेला 3 जानेवारी. आणि 3 जानेवारीला मी हिस्ट्री बाय सचिन गोळी म्हणजे आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती सावित्रीबाई फुले यांचं संपूर्ण जीवनपट मी शिकवलेला आहे, तो एकदा तुम्हाला बघून घ्यायचा आहे. यानंतर नंबर 3 चा ऑप्शन जातो गोपाळ गणेश आगरकर सुधारक नावाचं वर्तमानपत्र. आता गोपाळ गणेश आगरकर प्रचंड गरीब परिस्थितीमध्ये त्यांनी MA पर्यंतचं शिक्षण घेतलं. पुण्यामध्ये आले आणि लोकमान्य टिळक यांच्या सोबत त्यांनी संगतीला राहिले. आणि पुण्यात आल्यानंतर त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल असेल, त्याचबरोबर फर्ग्युसन कॉलेज, या सगळ्या संघटनात्मक बांधणीमध्ये त्यांचं महत्वाचं योगदान होतं. पण इथं सुरुवात मी करतोय कुठं, 1881 मध्ये यांनी 2 वर्तमानपत्र सुरू केली. पहिलं वर्तमानपत्र होतं केसरी आणि दुसरं वर्तमानपत्र होतं मराठा. मग इथं असणारे सुधारक हे केसरीचे पहिले संपादक राहिलेले होते. लक्षात ठेवा, केसरीचे पहिले संपादक, तुम्ही फटकन टिळक करून टाकता तर टिळक नव्हते, तर केसरीचे पहिले संपादक हे आगरकर होते. आता आगरकर असताना यांनी काय केलं, तर पुढे जाऊन या दोघांमध्ये वाद झाला. म्हणजेच कसा, तर अगोदर सामाजिक सुधारणा, लक्षात ठेवा खूप महत्वाचं आहे, अगोदर सामाजिक सुधारणा ह्या कोणाला पाहिजे होत्या, आगरकरांना पाहिजे होत्या. आणि त्याचबरोबर अगोदर राजकीय सुधारणा ह्या कोणाला पाहिजे होत्या, तर लोकमान्य टिळकांना पाहिजे होत्या. आणि म्हणूनच यांच्यामध्ये वैचारिक मतभेद एवढे वाढले की 1887 ला यांनी केसरी आणि टिळक केसरी आणि मराठा यांच्याबरोबर टोटली संबंध, अर्थातच केसरीचा त्यांनी राजीनामा दिला. आणि केसरीचा राजीनामा दिला, लोकमान्य टिळकांपासून हे खूप लांबपर्यंत गेले. आणि त्याच्यानंतर 1888च्या दरम्यान म्हणजे 1888 मध्ये त्यांनी सुधारक नावाचं स्वतःचं वर्तमानपत्र सुरू केलेलं होतं. म्हणजे जिवंतपणे स्वतःची प्रेतयात्रा पाहणारे हे आगरकर होते, अर्थातच हे सुधारक होते. 1881 मध्ये सगळं सांगून देतो तुम्हाला, म्हणजे तुमचा अभ्यास अवांतर पण होऊन जाईल. 1881 मध्ये यांनी काय केलं, तर कोल्हापूरचे बर्वे हे प्रकरण खूप गाजलेलं होतं. ठीक आहे, महादेव बर्वे यांच्यावरती त्या दोघांनी काय केलं, लिखाण केलं. आणि महादेव बर्वे यांनी चौथे शिवाजी महाराजांना छळ केला असं लिखाण केलं. परंतु महादेव बर्वे यांनी आगरकर आणि टिळक यांच्यावरती मानहानीची केस केली
आणि त्याच्यामध्ये हे दोघेही आरोपी सिद्ध झाले, म्हणून यांना काय केलं, 120 दिवसाची शिक्षा झाली. कुठं ठेवण्यात आलं होतं, तर इथं डोंगरीच्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं, डोंगरीच्या तुरुंगात. आणि डोंगरीच्या तुरुंगात ठेवल्यानंतर यांनी काय केलं, वर्तणूक चांगली होती म्हणून त्यातून काय केलं, 19 दिवस वजा झाले, राहिले 101 दिवस. आणि म्हणूनच आगरकरांनी एक पुस्तक लिहिलं, त्या पुस्तकाचं नाव होतं आमचे डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस. ठीक आहे, या पुस्तकावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. जेव्हा आगरकर आणि लोकमान्य टिळक यांची सुटका झाली, सुटका म्हणजे 10,000 रुपयाचा जामीन दिला महात्मा ज्योतिबा फुले यांनी, रामसेठ उरवणे यांच्याद्वारे त्यांच्यापर्यंत पैसे पोहोचवले, जामीन मंजूर झाला. तर त्यावेळी यंदे, सावळाराम यंदे आणि नारायण मेघाजी लोखंडे या दोघांनी डोंगरीच्या तुरुंगापासून मुंबईपर्यंत या महत्वाच्या दोन व्यक्तींची मिरवणूक काढलेली होती. तर ही सर्वात महत्वाची माहिती होती. यानंतर भाऊ महाजन हे येतात. भाऊ महाजन कुठे जातात, तर प्रभाकर नावाचं वर्तमानपत्र. मग प्रभाकर नावाचं वर्तमानपत्र हे कधी सुरू केलेलं होतं, तर लक्षात ठेवा 1841 मध्ये सुरू केलं होतं, साप्ताहिक होतं. त्याच्यानंतर त्यांनी धूमकेतू नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं 1854 मध्ये. आणि तिसरं वर्तमानपत्र 1853. आणि तिसरं वर्तमानपत्र कोणतं होतं, तर ज्ञानदर्शन नावाचं वर्तमानपत्र होतं साप्ताहिक. आणि हे वर्तमानपत्र हे 1854 मध्ये त्यांनी सुरू केलं होतं. म्हणजेच हे भाऊ महाजन होते. अर्थात सर्वात महत्वाचं या प्रश्नाचं उत्तर आपण 1 नंबरचा पर्याय बघितलेला आहे. तर अशा पद्धतीचं विश्लेषण तुम्हाला करून दिलं जाते. म्हणून हे लेक्चर शेवटपर्यंत बघा आणि पुढचे लेक्चर जर तुम्हाला मिळवायचे असतील तर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि त्याचबरोबर अजून एक आहे की ज्ञान दिल्यानंतर वाढतं. मग मला असं वाटतं की तुमचे जे काही जवळचे मित्र आहेत किंवा तुमचा जो काही ग्रुप आहे आणि हे क्वेश्चन जे आहेत अशा प्रकारचं विश्लेषण आणि क्वेश्चन, तर हे तुम्हाला ऑलरेडी कंबाईन असेल, राज्यसेवा असेल किंवा एमपीएससी मधून जेवढ्या परीक्षा होतात त्या सगळ्या परीक्षेसाठी अशाच प्रकारचे क्वेश्चन्स येतात. त्याच्यामुळं भले नाव जरी याला डिपार्टमेंट PSIचं दिलं असलं तर तुम्ही जेवढी एमपीएससीची तयारी करता तर सगळ्या परीक्षेला अशा प्रकारचे क्वेश्चन येतात. आणि या माहितीचा तुम्हाला इत्यंभूत तिथं फायदा 100% होणार आहे. आय होप्स तुम्हाला पहिला प्रश्न, त्याचं विश्लेषण आणि इलिमिनेट कसं करायचं हे तुम्हाला समजलं असेल. तर आपण फटकन, आणि लाईक केलं नसेल तर लाईक करून चला. ठीक आहे, हा त्याचे काय पैसे वगैरे नाही, तुम्हालाही टॅक्स नाही, मलाही पैसे नाही, पण एक असतं ना की चांगलं आहे तर ओके आहे. म्हणजे कसं असतं की जिथं जिथं चांगलं काम केलं जातं तर तिथं शाबासकी दिली पाहिजे. आणि शाबासकी देण्यासाठी आणि अर्थातच माफी मागणे आणि शाबासकी देणे ह्या दोन्ही गोष्टीसाठी आपलं हृदय खूप मोठं लागतं. कदाचित तुमचं सगळ्यांचं आहे ते. दुसरा प्रश्न आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी मानवी स्वातंत्र्य, ठीक आहे, समता आणि विश्वबंधुता या तत्वत्रयींचा पुरस्कार ... या ग्रंथामध्ये केलेला आहे. लक्षात ठेवा, मानवी स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुता. महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरती प्रभाव खूप मोठ्या व्यक्तींचा पडला होता. जगातील प्रसिद्ध तत्ववेत्यांचा प्रभाव पडला होता आणि जवळपास 6 ग्रंथांचा त्यांच्यावरती प्रभाव पडला होता. आणि त्याच दरम्यान अगदी तिथं फ्रान्समध्ये झालेले रिव्हॉल्युशन असेल, अमेरिकेची असेल क्रांती, जाहीरनामा स्वातंत्र्याचा, तर ह्या सगळ्या घटनांचा त्यांच्यावरती मोठा प्रभाव पडला होता. आणि याचा परिणाम काय झाला होता, ते महात्मा ज्योतिबा फुले यांचं जे काम होतं किंवा त्यांच्या कामाची सेंट्रल थीम जी होती, मध्यवर्ती बिंदू, तर तो होता मानवी स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुता. सगळी मनुष्य जात ही देवांची निर्मिती आहे किंवा निर्मिकाची निर्मिती जर असेल तर मग याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन कशासाठी आहे. म्हणूनच 1873 मध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. ही सत्यशोधक समाजाची स्थापना, आणि याचं ब्रीदवाक्य ठरवलं होतं. ते ब्रीदवाक्य काय होतं, तर सर्व साक्षी जगतपती त्याला नकोची मध्यस्थी. जर सर्वसामान्य माणसाला देवापर्यंत पोहोचायचं असेल तर त्याला मध्यस्थांची गरज नकोय. मध्यस्थी म्हणजेच कोण, काका, बुवा, भटजी किंवा शास्त्री, ह्या सगळ्या लोकांना त्यांनी डिलीट केलेलं होतं. म्हणजे सार्वजनिक हरताळ पाळा, म्हणजे त्यांना बोलवू नका, असं महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलेलं होतं. आता ते त्यांची फिलॉसॉफी, तत्वज्ञान होतं. परंतु सद्यस्थितीमध्ये मानवाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्याला सगळं तेच ठरवतात. सद्यस्थिती पण तशीच नाकारता येत नाही. तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी मानवी स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुता या तत्वत्रयींचा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या ग्रंथामध्ये केलेला होता. पहिला ग्रंथ आहे सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक, ब्राह्मणांचं कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1869 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती पोवाडा लिहिलेला होता.
तर त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर निधनानंतर प्रकाशित होणारा ग्रंथ म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक होतं. ब्राह्मणांचं कसब हे पुस्तक 1869 मध्ये लिहिलं होतं. गुलामगिरी हे पुस्तक 1873 मध्ये लिहिलं. शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक 1883 मध्ये लिहिलं. म्हणजेच तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. मग इथं राहिलेली जी पुस्तकं आहे तर याची मात्र तुम्हाला मी युट्यूबवरती महात्मा ज्योतिबा फुले, बघा इथं महात्मा ज्योतिबा फुले यांचा व्हिडिओ येऊन जातो आणि तो युट्यूबवरती खाली घेतलेला आहे. सबस्क्राईब केलं, त्याच्यामध्ये व्हिडिओ बघा आणि व्हिडिओमध्ये महात्मा ज्योतिबा फुले डिटेल्स बघून चला. आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले काहीच नाही बघितलं तर हे 3 महत्वाचे व्यक्ती बघा. 100% 2 प्रश्न तर तुमचे तिथं कव्हर होणार आहेत, शुअर सांगतो. ठीक आहे, तर इशारा आहे, त्याचबरोबर इथं सत्सार नावाचा ग्रंथ आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे महात्मा ज्योतिबा फुले यांची खूप सारी मोठी रचना आहे. तर इथं महत्वाचे 4 ग्रंथ, इथं 2 ग्रंथ दिलेले आहेत, 1885 1855. आता इथं आलेला ग्रंथ आणि विशेष काय आहे तर मानवी स्वातंत्र्य, समता आणि विश्वबंधुता. तर विरा शिंदे यांनी यापैकी एका ग्रंथाचा उल्लेख, म्हणजे याचं उत्तर पण सांगून देतो, सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक आहे. इथं तुम्हाला प्रश्न विचारतात की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित होणारा झालेला ग्रंथ कोणता आहे. 1891 मध्ये सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक आहे. मोरो विठ्ठल वाळवेकर, नाव लक्षात ठेवा, नाव काय आहे तर मोरो विठ्ठल वाळवेकर या महत्वाच्या त्यांच्या मित्राने काय केलं, हा ग्रंथ लिहिण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुलेंना मदत केलेली होती. महात्मा ज्योतिबा फुले यांना पॅरालिसिस झालेला होता राईट साईडला आणि त्याच्यामुळे त्यांना लिखाण करता येत नव्हतं. तर त्यांनी डाव्या हाताने हा ग्रंथ पूर्ण केलेला होता आणि ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर सर्वात महत्वाचं की सयाजीराव महाराज गायकवाड यांच्याकडून आर्थिक मदत सुद्धा वाळवेकर असतील किंवा त्यांचे मित्र बाबा पद्मनजी वगैरे, तर यांच्याद्वारे त्यांना मदत मिळालेली होती थोडीफार. तो पण उल्लेख आपल्याला समाज सुधारकांच्या पुस्तकामध्ये मिळून जातो. तर त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित होणारा ग्रंथ तर कोणता आहे तर सार्वजनिक सत्यधर्म. इथं प्रश्न बनतो 1891 ला, ब्राह्मणांचं कसब 1869 आहे, गुलामगिरी 1873 आहे आणि शेतकऱ्यांचा आसूड 1883 पुस्तक आहे. म्हणजे जिथं हे तत्वत्रयींचा पुरस्कार जो आहे तर हा पुरस्कार सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकामध्ये केलेला होता. सर्वात महत्वाचं, विरा शिंदे यांनी या पुस्तकाला काय म्हटलेलं होतं, विश्व कुटुंबाचा जाहीरनामा, विश्व कुटुंबाचा जाहीरनामा असं विरा शिंदे यांनी या पुस्तकाचा गौरव केलेला आहे. म्हणून हे पुस्तक सर्वात महत्वाचं आहे. बाकीच्या पुस्तकावरती 100% प्रश्न बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांचं सविस्तर लेक्चर बघून चला. ठीक आहे, आय होप्स तुम्हाला समजतंय व्यवस्थित सगळं. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळतोय. अनुताई वाघ म्हणजे कोण कोण आलं तर आदिवासी चळवळ. मी इथं टायटल पण लिहित जाईल तर आदिवासी चळवळ याच्यावरती तुम्हाला प्रश्न टाकलेला आहे. तर आदिवासी चळवळ, मग अनुताई वाघ यांनी आदिवासींच्या उन्नतीसाठी कार्य केलं. मग खालीलपैकी कोणतं काम केलेलं होतं तर आदिवासी सेवा मंडळाची स्थापना, कोसवाड प्रकल्पाची उभारणी, पाळणा घरे आणि बालवाड्यांची सुरुवात, शैक्षणिक संस्थांची सुरुवात. मग खालीलपैकी बरोबर विधाने तुम्हाला हायलाइट करता आलं पाहिजे की कुठं हायलाइट करायचं आणि कुठं कशावरून आपल्याला उत्तर शोधता आलं पाहिजे. तर खालील बरोबर विधाने शोधा. मला सांगा, कोसवाडचा प्रकल्प अनुताई वाघ यांचा आहे. पाळणा घरं आणि बालवाड्यांची सुरुवात महाराष्ट्रात सुरुवातीला कोणी केली असेल तर त्या पाड्यावरती किंवा आदिवासी वस्तीवरती राहणारी जी लेकरं आहेत तर ही लेकरं जनावरं राखायला जात होती. ठीक आहे, पाळीव प्राणी राखायला जात होते. मग ह्या सगळ्या लेकरांना काय करायचं तर तिथंच जायचं जिथं ते जनावरं राखतात आणि तिथंच त्यांना शिकवत राहायचं. म्हणजे हे कोसवाडच्या प्रकल्पाचं ते वैशिष्ट्य. मग इथं बालवाड्या, पाळणा घरं हे सगळा प्रकार सुरू झाला होता. शैक्षणिक संस्थांचे, हा तर कॉमन टॉपिक येतो. म्हणजे कोणताही आदिवासी चळवळीमधला कोणताही व्यक्ती जर घेतला तरी तुम्हाला काय येतं तो कॉमन टॉपिक येतो की शैक्षणिक सुरुवात वगैरे इथं तुम्हाला दिसून येते. पण विशेष मग गंमत काय होती माहिती आहे का की सर्वात महत्वाचं की हे कोसवाड झालं, इथं पाळणा घरं आणि बालवाड्या, तर इथं शैक्षणिक सुरुवात सुद्धा झालेली होती. मग इथं राहतो प्रश्न कोणता तर आदिवासी सेवा मंडळाची स्थापना. म्हणजेच काय येतं तर आपल्याला ब क ड हे ऑप्शन मात्र इथं बरोबर येऊन जातात. म्हणजे ब क ड चा ऑप्शन इथं 2 नंबरला आलेला आहे. म्हणजेच याचं उत्तर जे आहे तर ब क ड येऊन जातं. परंतु मग आपल्याला 1 नंबरची संस्था कोणी स्थापन केलेली आहे तर याचंही उत्तर आपल्याला पाहणं खूप गरजेचं येऊन जातं. मग 1 नंबरची संस्था कोणी तर आदिवासी समाज सुधारकांनी केलेली असणार आहे. मग ते पण आपल्याला बघायचं आहे. तर तुम्हाला सगळ्यांना देवजीभाई माहीत असतील. ठीक आहे, देवजीभाई म्हणजेच रेवजी पांडुरंग चौधरी असं एक आदिवासी सुधारणावादी महत्वाच्या व्यक्तीचं नाव होतं. ठीक आहे, आणि त्यांना देवजीभाई या नावाने सुद्धा ओळखलं जात होतं. देवजीभाई. ओके,
देवजीबाई. तर या देवजीबाई यांनी आदिवासींच्या विकासासाठी हे आदिवासी सेवा मंडळाची स्थापना केली होती. म्हणजे रद्दा विक्री केंद्र असेल, त्याचबरोबर आदिवासींच्या शैक्षणिक सुविधांसाठी आश्रमशाळा असतील, तर ह्या देवजीबाई यांनी सुरू केलेल्या होता. ते कॉम्रेड होते, त्यांना कॉम्रेड देवजीबाई असंही म्हणू शकतो आपण. ठीक आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय जातं तर ब क ड हे 3 पर्याय इथं बरोबर येऊन जातात. एक मात्र आपल्याला चुकीचा येतो, म्हणजेच इथं उत्तर आलं 2 नंबरचा. आय होप्स तुम्हाला समजतंय. तिसरा प्रश्न आहे, म्हणजे मी काही कुठं प्रश्न काढलेले सांगतो की महात्मा ज्योतिबा फुले असतील, आदिवासी असेल, त्याचबरोबर समाज सभा संघटना याच्यावरती एक प्रश्न येतोय. हे सगळे महत्वाचे टॉपिक आहेत. आता हा तो टॉपिक आलेला आहे, तर हा सभा आणि सर्वात महत्वाचं समाज या कंटेंटवरती किंवा या टॉपिकवरती प्रश्न बनलेला आहे. तर पुढील तत्वांपैकी कोणते तत्व आर्य समाजाचे नव्हते? आर्य समाजाचे नव्हते म्हटलेलं आहे, होते नाही. आर्य समाजाची सर्वात महत्वाची तत्व आहेत खूप सारे. तर स्त्री शिक्षणाला उत्तेजन दिलं पाहिजे, आर्य समाज सांगून जातो. मग सुरुवातीला आर्य समाजाबद्दल थोडक्यात बघूया. मग आर्य समाजाची स्थापना ही 1875 मध्ये झाली होती. सर्वात महत्वाचं कोणी केली होती तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी ही स्थापना केलेली होती. स्वामी दयानंद सरस्वतींचं मूळ नाव काय होतं तर इथं मूळ नाव कंबाईनच्या पूर्व परीक्षेला एकदा विचारलं होतं. सिंपल, मूळशंकर अंबाशंकर, ओके, अंबाशंकर तिवारी. हे 1824 मध्ये यांचा जन्म झाला होता. कुठं? गुजरातच्या टंकारा या ठिकाणी. आणि यांनी स्थापना केली 1885 मध्ये. कुठं? मुंबईमध्ये. याच्यामध्ये अजून एक प्रश्न विचारला जातो. 1877 मध्ये या आर्य समाजाचं मुख्यालय कुठे घेऊन गेले? लाहोर मध्ये, जे सद्यस्थितीमध्ये पाकिस्तानमध्ये आहे. हे झालं आर्य समाज. ओके, मग आर्य समाजाच्या अगोदर कोणतं होतं? आत्मीय घ्या, ब्राह्मो घ्या, त्यानंतर मानव धर्म, परमहंस, पुणे सार्वजनिक सभा असेल, पुणे असोसिएशन असेल, पुणे सार्वजनिक सभा, सत्यशोधक समाज असेल, प्रार्थना समाज असेल, थिओसॉफिकल सोसायटी, त्याच्यानंतर रामकृष्ण मिशन आहे. एवढे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. एवढ्यावरती 100% प्रश्न येतो. तर यांचं तत्व काय सांगितलंय, म्हणजे तत्वज्ञान विचारलेलं आहे. मग स्त्री शिक्षणाला उत्तेजन कॉमन आहे. वेद सर्व ज्ञानाने परिपूर्ण आहेत आणि वेदातील ज्ञानाचा प्रसार करावा हे सुद्धा म्हटलं होतं. मूर्तीपूजा करू नये हे सुद्धा म्हटलेलं होतं. पण इथं काय सांगितलंय? नव्हतं. म्हणजे हे सगळे होते, नव्हतं काय तर पुनर्जन्मावरती ते विश्वास ठेवू नये असं ते म्हणत होते, म्हणजेच हे नव्हतं. म्हणजेच हे ऑप्शन आपल्याला बरोबर येऊन जातो. तर योग्य प्रश्नाचं उत्तर कोणतं असणार आहे? 4 नंबरचा पर्याय. म्हणून अजून एक महत्वाचं की आर्य समाज करून चला. त्यानंतर सर्वात महत्वाचं सत्यशोधक समाज 100% करून चला. त्याचबरोबर प्रार्थना समाजावरती प्रत्येक वेळी परीक्षेला प्रश्न आलेला आहे, यांना सुद्धा स्किप करू नका. त्याचबरोबर यापूर्वीचे काही महत्वाचे ब्राह्मो समाज करून चला, राजाराम मोहन रॉय यांचा आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचं मानव धर्म, ओके, मानव धर्म, आणि सर्वात महत्वाचं परमहंस. तर हे करूनच जावा. एवढ्यावरती तुम्हाला किमान 1-2 तरी प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, आय होप्स तुम्हाला समजतंय. तर हे महत्वाचे आहे. स्वामी दयानंद सरस्वती आणि त्यांनी केलेल्या समाजाची स्थापना, कुठं गेला समाज आणि कोणत्या ठिकाणी होता. पुढील प्रश्नाकडे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी सूचना. कधी कधी असं होतं ना की बरेच वर्ष झालेत आपली सर्व्हिस करून, आणि बऱ्याच वर्षानंतर हे पुस्तक आणि नोट्स आणि इतिहास, भूगोल, विज्ञान, इंग्रजी, गणित यांची मैत्री होणं खूप कठीण जातं आपल्याला, बरोबर. आणि या सगळ्यांची मैत्री होणं कठीण जात असताना गंमत काय होते की आपल्याला वाचू वाटत नाही. मी तुमचे डिपार्टमेंट PSI ची ऍडव्हर्टाईज येण्याच्या अगोदर काही जे पोलीस मित्र होते किंवा काही कॉन्स्टेबल्स होते सगळे, तर प्रत्येकाला मी सांगत होतो की आता भलेही तुमचा अभ्यास नाही झाला किंवा होत नसला तरी पण तुम्ही काय करा तर सवय तरी लावा. अभ्यास होत नाही माहिती आहे, पण सवय तरी लावा. कारण आपल्याला रोज कुठे ना कुठे शासन सुव्यवस्थेचे प्रश्न उभा राहतात. आणि पोलीस हा असा एक व्यक्ती आहे की असं एक डिपार्टमेंट आहे की हे 24 तास सरकारी नोकरदार आहेत. म्हणजे तुमच्या सुट्टीचे तर एवढे प्रॉब्लेम आहेत. तर 1979 मध्ये तो आयोग निर्माण केला होता. त्याच्यानंतर म्हणजे उत्तर प्रदेशचे DGP होते. त्याच्यानंतर कित्येक आयोग निर्माण झाले. आतापर्यंत त्याच्यावरती सोल्युशन निघालं नाही की 8 तासाची ड्युटी, म्हणजे 24 तासाची ड्युटी हे आपल्याला आहे. आणि कदाचित म्हणून तर समाज सुव्यवस्थित आहे, कदाचित तुमच्यामुळे. त्यामुळे तर मी सुरुवातीला सॅल्यूट केलेला होता. आता सर्वात महत्वाचं की काही वेळा आपल्याला कळत नाही, काही वेळेला आपल्याला समजत नाही, काही वेळेला काही समोरचं काय चाललंय तेच काही कळत नाही. मग अशा वेळी आपल्याला कोणीतरी समजावून सांगितलं पाहिजे. आणि समजावून सांगण्यासाठी मग वेगवेगळ्या शिक्षकांच्या बॅचेस आहेत. तशीच माझी इतिहासाची बॅच आहे. आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी इतिहासाची बॅच केले. गेल्या वर्षी तर मी सांगितलं 16 पैकी 15 प्रश्न माझ्या
ह्या शिकवणीमधून आणि नोट्समधून आलेले होते. आय होप यावर्षी सगळेचे सगळे प्रश्न तुमचे समाजसुधारक, इतिहास, राज्यशास्त्र याचे सगळेच्या सगळे प्रश्न मी इथून देण्याची किंवा इथून येऊ शकतात असं मी तुम्हाला सांगतो. तर इतिहासाची अर्थातच डिपार्टमेंट पूर्व परीक्षेसाठी एक बॅच आहे. ठीक आहे, तुमच्या 615 जागा आहेत आणि मी काय सांगतो की जोपर्यंत तुम्ही स्वतःहून हिंमत हारत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. आणि मला असं वाटतं की याच्यानंतर सुद्धा जाहिराती येणार आहेत, पण पुढच्या जाहिरातीसाठी वाट कशाला बघताय? या 615 मध्ये तुमचे फायनल करून टाका आणि 615 मध्ये एक जागा माझी आहे, बाकी 614 तुमच्या असतात, तुम्ही काय करायचं ते करा असं तुम्ही स्वतःला सांगा, म्हणजे तुम्ही करू शकता. ओके, म्हणून समाजसुधारकांची आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे, संपूर्ण इतिहास आहे, समाजसुधारक आणि राज्यशास्त्र. तर इथं हमखास प्रश्न येणारे आणि हमखास मार्क्स मिळवून देणारे एक बॅच लॉन्च केलेले आहे. त्याच्यासाठी तुम्हाला हिस्ट्री बाय सचिन गुळिक हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर खाली लिंक दिसते, त्या लिंकवरून ऍप्लिकेशन डाउनलोड केलं की मग तुम्हाला मात्र काय दिसतं? बॅच दिसते डिपार्टमेंट PSI ची. आणि ही बॅच मात्र तुम्हाला तिथं खूप मोठा फायदा देऊन जाणार आहे. ठीक आहे, या बॅच मधले बरेचसे व्हिडिओ किंवा बऱ्याच कंटेंट तिकडे येतो. म्हणजे असं एक टॅगलाईन आहे की प्रयत्न तुम्ही करा, मार्गदर्शन मात्र आम्ही करू. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळतोय. तो प्रश्न आहे, विटाळ विध्वंसक या ग्रंथाचं लेखन कोणी केलं? लक्षात ठेवा, 2 ग्रंथ आहेत. एक आहे विटाळ विध्वंसक आणि दुसरा कोणता आहे? विठाळ विध्वंसन. ओके, विठाळ विध्वंसक आणि विटाळ विध्वंसन असे 2 ग्रंथ आहेत. मग दोन्ही ग्रंथामध्ये आपल्याला फरक, शिवराम जानबा कांबळे हे डॉक्टर आंबेडकरांच्या समकालीन होते. महात्मा ज्योतिबा फुले हे तर इथे येणार नाहीत. ठीक आहे, गोपाळ बाबा वलंकर आणि किसन फागोजी बनसोडे हे कांबळे तर येणार नाहीत. मग राहिलं 50-50. मग या 50-50 मध्ये तुम्हाला इथं खेळायचं आहे की गोपाळ बाबा वलंकर यांचा थोडासा इतिहास. गोपाळ बाबा वलंकर हे लष्करामध्ये हवालदार या पदावरती कामाला होते आणि जेव्हा ते रिटायर झाले होते तर त्यावेळी महाराष्ट्रात असणाऱ्या महार कम्युनिटीची सरकारची नोकर भरती बंद केलेली होती आणि म्हणून सरकार दरबारी यांनी एक पत्र पाठवलं आणि हे दलितांचा पत्र व्यवहार, जो दलितांच्या उद्धारासाठी केलेला जो पत्र व्यवहार होता त्याच्यातलं हे पहिलं पत्र गोपाळ बाबा वलंकर यांनी केलेलं होतं. ठीक आहे, यांनीच अनार्य दोष परिहारक मंडळी सुरुवात केली होती. त्याचबरोबर यांनी काय केलं होतं तर 1888 मध्ये, इथं लक्षात ठेवा, 1888 मध्ये त्यांनी एक इथं पत्रक सुरू केलं होतं, पुस्तक लिहिलं होतं. त्याचं नाव होतं विटाळ विध्वंसन. हे न लक्षात ठेवा. आणि क जे आहे तर हे क कोणाकडे जातं? किसन फागोजी बनसोडे यांच्याकडे जातं. आणि म्हणून या प्रश्नाचे उत्तर आहे कोणतं? तर किसन फागोजी बनसोडे. अर्थातच याचं उत्तर तुम्हाला लक्षात आलं असेल की विध्वंसन म्हटलं तर 1888 ला गोपाळ बाबा वलंकर यांना घेऊन जायचं आणि विध्वंसक जर म्हटलं तर हे मात्र 1913 ला किसन फागोजी बनसोडे यांनी सुरू केलेलं होतं. आय होप्स तुम्हाला लक्षात आलं असेल. मग महात्मा ज्योतिबा फुले यांचे सगळे ग्रंथ युट्यूबला ऑलरेडी मी ठेवलेला आहे, दिलेला आहे डाटा, तो एकदा बघून घ्या. त्यानंतर इथं राहतात शिवराम जानबा कांबळे. मग तुम्हाला सगळ्यांना माहित असेल इथं पर्वतीचं मंदिर आहे आणि पर्वती मंदिराच्या ठिकाणी इथं मंदिराचा सत्याग्रह केलेला होता. तर मंदिराच्या सत्याग्रहामध्ये सर्वात महत्वाचे सत्याग्रही म्हणून हे शिवराम जानबा कांबळे होते. यांनी काय केलं होतं तर वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये लिखाण करत होते. म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांचे समकालीन असणारे किंवा सत्यशोधक विचारवंतांचे जे वर्तमानपत्र होते तर त्या वर्तमानपत्रामध्ये शिवराम जानबा कांबळे हे लिखाण करत होते. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काय येऊन जातं तर किसन फागोजी बनसोडे किंवा बनसोडे या वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. पुढील प्रश्न घेतोय आपण, अभिनव भारत ही क्रांतिकारी संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली? कोणती आहे? अभिनव भारत संघटना. मग तुम्हा सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहितच असायला पाहिजे. बाळकृष्ण चाफेकर यांनी कोणत्याही प्रकारची संस्था उभा केली नव्हती, परंतु यांनी काय केलं तर पुण्यात आलेला रँड, जो चार्ल्स वॉल्टर रँड हे त्याचं नाव होतं, चार्ल्स वॉल्टर रँड हा प्ले कमिशनर होता आणि प्ले कमिशनरची हत्या केलेली होती गणेश खिंड या ठिकाणी. ठीक आहे, त्यानंतर लोकमान्य टिळक यांनी अशा प्रकारची कोणती संघटना किंवा संस्था सुरू केलेली नव्हती, परंतु त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी सुरू केली होती. त्याचबरोबर न्यू इंग्लिश स्कूल सुरू केलं होतं. त्याचबरोबर त्याच्या वतीने फर्ग्युसन कॉलेज सुरू केलं होतं. त्याच्यानंतर केसरी वर्तमानपत्र, त्याचबरोबर मराठा वर्तमानपत्र हे लोकमान्य टिळकांची कामं झाली. सर्वात महत्वाचं बिपिन चंद्र पाल यांना लाल बाल पाल
लाल बाल पाल याच्यामध्ये तुम्ही शिकता, म्हणजे जहालवादी नेते अर्थात हे बिपिनचंद्र पाल होते जहालवादी. म्हणजे अभिनव भारत ही जरी क्रांतिकारी संघटना असली तरी इथं इलिमिनेट केलेल्या तिन्ही प्रकारामध्ये ही संघटना येत नाही, तिन्ही लोकांकडे संघटना जात नाही. म्हणजे जे संस्थापक कोण आहेत? विदा सावरकर. मग विदा सावरकरांची ही संघटना पहिली होती का? नाही. विदा सावरकरांनी प्रेरणा कोणाकडून घेतली होती? चाफेकर बंधूंकडून प्रेरणा घेतली. आणि लक्षात ठेवा, इथं महत्वाचा डाटा लिहितो की 1899 मध्ये त्यांनी काय केलं तर राष्ट्रभक्त समूह नावाची संघटना नाशिककडे सुरू केली होती. त्याच्यानंतर 1900 मध्ये काय केलं त्यांनी? मित्रमेळा नावाची संघटना सुरू केली, मित्रमेळा 1900 मध्ये. आणि 1904 मध्ये काय केलं? या मित्रमेळ्याचं नामांतर केलं अभिनव भारत या संघटनेमध्ये, अभिनव भारत. आणि अभिनव भारत मध्ये रूपांतर केल्यानंतर ही संघटना महाराष्ट्रामध्ये नाशिकला कोणाकडे दिली होती? तर बाबाराव सावरकर अर्थात गणेश सावरकर यांच्याकडे ही संघटना दिली. आणि हे सावरकर, विदा सावरकर लंडनला ग्रेज इन किंवा लंडनला बार ॲट लॉची पदवी घेण्यासाठी गेले. मग लंडनला गेल्यानंतर राहत होते कुठं? तर इथं सगळंच लिहून ठेवतोय, इंडिया हाऊस मध्ये ते राहत होते. इंडिया हाऊस मध्ये म्हणजेच क्रांतिकारकांचा अड्डा राहिलेलं होतं. अर्थातच असे अभिनव भारत संघटना कोणाकडून प्रेरणा घेतली होती? तर इटलीचे जोसेफ मॅझिनी. लक्षात ठेवा, प्रश्न इथं विचारतात. जोसेफ मॅझिनी यांची एक संघटना होती, त्याचं नाव होतं यंग इटली. आणि यंग इटलीच्या धर्तीवरती यांनी बनवली अभिनव भारत 1904 मध्ये. यंग इटलीच्या धर्तीवरती अभिनव भारत बनवली. आणि अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर जे येऊन जातं तर हे विदा सावरकर येऊन जातं. विदा सावरकरांना 1909 मध्ये पकडलं, त्याच्यानंतर 1910 मध्ये खटला चालू केला आणि त्यांना 50+50 म्हणजे डबल जन्मठेपेची शिक्षा नोंदवली झाली. आणि डबल जन्मठेपेची शिक्षा नोंदवल्यानंतर तिथं ब्रिटिश एका वकिलाने उच्चार केला अधिकाऱ्याने की 2 जन्मठेपेची शिक्षा पूर्ण होईपर्यंत जिवंत राहील का? परंतु आपल्याबद्दल किंवा आपल्या देशाबद्दल एवढा कॉन्फिडन्स असायला पाहिजे. सावरकरांनी सांगितलं माझी शिक्षा पूर्ण होईपर्यंत तुझं राज्य तरी राहील का? मग जन्मठेपेची शिक्षेनंतर मात्र त्यांना महाराष्ट्राचे अर्थमंत्री देसाई यांच्या मध्यस्थीमुळे त्यांना सोडलं. नंतर ते हिंदू महासभेमध्ये आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबरोबर जोडले गेले. मग कोकणामध्ये पतित पावन मंदिर वगैरे, तर हे सावरकरांचं तुम्हाला माहित असेल. अशा प्रकारे हे सविस्तर विश्लेषण. पुढील प्रश्न आहे डॉट डॉट हे ज्योतिराव फुलेंचे किंवा त्यांच्या सत्यशोधक समाजाचे अनुयायी नव्हते असं सांगितलेलं आहे. हा प्रश्न खूपच गोंधळात टाकणार आहे. आणि मला माहिती आहे की या वर्षी 2021 ला ज्यांनी परीक्षा दिलेली आहे तर त्यांनी बऱ्यापैकी यांच्या प्रश्नांचं उत्तर चुकवून आलेले आहेत. पण आयोग काय करतं की काहीतरी आपल्या मनानुसार एक तर्क लावतं, तो तर्क विद्यार्थ्यांना लावायला सांगतं. म्हणून कधी हे विचार करायचा तर 2 बाबतीमध्ये विचार करायचा, 2 गोष्टींचा. एक गोष्ट कोणती आहे तर आपल्याला विचार करत असताना आयोगाप्रमाणे विचार करायचा आहे. पहिली गोष्ट आयोगाप्रमाणे, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट कोणती आहे तर शिक्षकांप्रमाणे असं तुम्हाला 2 प्रकारे विचार करायचा आहे. म्हणजेच काय असतं की आयोग कसा क्वेश्चन सेट करतात ते एक आहे, आणि शिक्षक कसे एक्सप्लेन करतात पहिली गोष्ट, आणि दुसरी गोष्ट कसं अनालिसिस करतात. तर हे आपल्याला जमलं म्हणजे तुमच्यातली आणि आमच्यातली दरी संपते. मग प्रश्न आणि त्याचं उत्तर फटकन तुम्हाला समजून जातं. सो हे तुम्हाला 2 फॉलो करायचे. हे झालं. याच्यानंतर आपण बघूया ज्योतिराव फुले यांचे किंवा त्यांच्या सत्यशोधक समाजाचे अनुयायी नव्हते मोरो विठ्ठल वाळवेकर, त्याचबरोबर सदाशिवराव गोवंडे, त्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे. आता मला सांगा, नारायण मेघाजी लोखंडे समकालीन होते, गोवंडे समकालीन होते, आणि इथं मोरो विठ्ठल वाळवेकर हे त्यांचे वर्गमित्र होते. ओके, हे वर्गमित्र होते, हे सुद्धा त्यांचे वर्गमित्र होते. ठीक आहे. मग आता मला सांगा शाहू महाराज, हे शाहू महाराज समकालीन होते का? तर शाहू महाराज समकालीन होते. त्यांचा जन्म 1874चा आहे. 1884 मध्ये दत्तक विधान झालेलं होतं. 1890 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचं निधन झालेलं होतं. परंतु इथं काय सांगितलंय की महात्मा ज्योतिबा फुले यांचे फुले किंवा त्यांच्या सत्यशोधक समाजाचे अनुयायी नव्हते. मग आता इथं गंमत आहे की वाळवेकर समकालीन होते, गोवंडे समकालीन होते, आणि लोखंडे सुद्धा समकालीन होते. एकच पर्याय राहतो कोणता तर महात्मा ज्योतिबा फुले. मग याचं उत्तर काय आहे तर आयोगाच्या या तर्कानुसार किंवा आयोगाने प्रश्न जो डिझाईन केलेला आहे तर त्याच्यानुसार आपल्याला
याचं उत्तर आयोगाने दिलेलं आहे. तर छत्रपती शाहू महाराज. शाहू महाराज सत्यशोधक समाजाबरोबर होते की नव्हते? 100% होते. 1911 11 जानेवारी 1911 मध्ये 11 जानेवारी 1911 मध्ये कोल्हापूरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना सुद्धा तिथे केलेली होती. आणि सत्यशोधक समाजाची स्थापना करत असताना त्याचे परमनंट चेअरपर्सन, परमनंट अध्यक्ष कोणाला बनवलं? तर इथं भास्करराव जाधव यांना बनवलं होतं परमनंट अध्यक्ष. आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष कोण होते? तर हे लक्षात ठेवा, इथं परशुराम घोसरवाडकर इनामदार. ठीक आहे, इनामदार घोसरवाडकर, ठीक आहे, इनामदार हे टेम्पररी अध्यक्ष बनवले होते. त्याचबरोबर मग इथं चव्हाण होते, त्याचबरोबर इथं लठ्ठे होते. तर हे सगळे सदस्य किंवा मेंबर मध्ये जातात. तर हा 1911 ला सुरू झालेला सत्यशोधक समाज. आणि महत्वाचं की महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाची विचारधारा जर सर्वात पुढे कोणी घेऊन गेला असेल तर छत्रपती शाहू महाराज यांनी. परंतु प्रश्नाचं उत्तर मात्र समकालीन कोण होते? वर्गमित्र आणि त्यांच्या कालावधीमध्ये. तर हे जवळचे होते आणि म्हणून याचं प्रश्नाचं उत्तर आपल्याला शाहू महाराज हे इथपर्यंत घेऊन जाता येतं. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे शाहू महाराज, मी मगाशी सांगितलं होतं, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले आयोगाचे एवढे आवडते आहेत की जेव्हा जेव्हा प्रश्न काढणाऱ्यांना सूचना दिली जातात तर 100% यांच्यावरती प्रश्न काढा हे सांगितलं जातं आवर्जून. म्हणून मी पाठीमागच्या लेक्चरमध्ये याची संभाव्य उत्तरं सांगत असताना जेव्हा प्रश्न झाला होता तुमची परीक्षा, तर त्यावेळी सुद्धा सुपर 6 समाजसुधारक सांगितले होते. ते मी परत सांगतो तुम्हाला, सुपर 6 कोणकोणते समाजसुधारक आहेत. तर पहिले आहेत महात्मा ज्योतिबा फुले, हे लक्षात ठेवा, महात्मा ज्योतिबा फुले. दुसरे आहेत कोण? छत्रपती शाहू महाराज, हे दुसरे समाजसुधारक आहेत. तिसरे आहेत डॉक्टर आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे, हे 3 झाले. त्याच्यानंतर अजून कोण येतात? महर्षी कर्वे. ठीक आहे, त्याच्यानंतर वीरा शिंदे आणि कोण येतात? तर पंडिता रमाबाई. 100% हे सुपर 6 झाले. आणि या 6 मध्ये कमीत कमी 2-3 वरती प्रश्न 100% येतो. 2 ते 3 वरती प्रश्न येतो. बघायचंय अजून बघा, आतापर्यंत तर झाले 2-3 प्रश्न. आता पुढील प्रश्नाचं विश्लेषण करतोय आपण. घटना आणि संबंधित वर्ष यांच्या जोड्या लावायच्या आहेत. मग हे आपल्याला पटकन करून घ्यायचं. मागाशी जसं केलं होतं, बंगालची फाळणी कधी झाली होती? 1905 ला. 1905 इथं 3 नंबरला आहे, तर इथं आपल्याला 3 नंबर लिहायचा आहे. त्यानंतर मुस्लिम लीगची स्थापना 1906 ची आहे, इथं 4 नंबर लिहायचा आहे. विभक्त मतदारसंघ किंवा त्याला मराठीमध्ये स्वतंत्र मतदारसंघ असं म्हटलं जातं. पुढील प्रश्न बघतोय आपण, घटना आणि संबंधित त्याच्याशी असणारे वर्ष. बघा, मी मगाशी एक फॉर्म्युला सांगितलं होतं की योग्य उत्तर कोणतं येतं हे पटकन आपल्याला मध्ये लिहून टाकायचंय. मग बंगालची फाळणी 1905 ला झालेली होती, नंबर 3 चा पर्याय इथे येणार आहे. मुस्लिम लीगची स्थापना 1906 मध्ये झाली होती, नंबर 4 आला. विभक्त मतदारसंघ, त्याला दुसऱ्या भाषेमध्ये स्वतंत्र मतदारसंघ असंही म्हणतात. हे स्वतंत्र मतदारसंघ मुस्लिमांना पहिल्यांदा दिला 1909 मध्ये, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दलित समाजाला 1932 मध्ये दिला होता, कम्युनल आवाड किंवा जाती निवाड्याच्या अंतर्गत. म्हणून इथं विभक्त मतदारसंघ आहे. 1932 तर नाही, पण 1909 आलं, म्हणजेच 1 नंबरचा पर्याय आला. आणि त्यानंतर लखनौ करार आहे. राहिलेला पर्याय म्हणजेच कोणता? तर 1916 2 नंबरचा. तर अर्थातच आपल्याला 3, 4, 1 आणि 2 हा पर्याय इथं शोधायचा आहे. म्हणजेच आपल्याला इथं सापडून जातो 3, 4, 1 आणि 2. तर हा 3 नंबरचा पर्याय योग्य आहे. ठीक आहे, हा 3 नंबरचा पर्याय योग्य येऊन गेला. आता हे सविस्तर आपल्याला थोडक्यामध्ये बघायचे की बंगालची फाळणी ही 1905 ला झालेली होती. पण बंगालच्या फाळणीच्या वेळी भारताचा त्यावेळचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर लॉर्ड कर्झन होते. ठीक आहे, लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केली होती. आणि बंगालची फाळणी करत असताना कारण दिलं होतं प्रशासकीय, म्हणजेच आम्हाला प्रशासन व्यवस्थित चालवता येत नाही म्हणून बंगालचं विभाजन करतोय. परंतु विभाजन करत असताना त्यांनी काय केलं? तर एक ग्रही धरला होता हिंदू आणि दुसरा कंटेंट ग्रही धरला होता मुस्लिम. ठीक आहे, हिंदू आणि मुस्लिम. विषय काय होता की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची ताकद वाढत होती आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला फोडायचं असेल तर हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्येच फोडलं पाहिजे. म्हणून इथं बहुभाषिक असणारा बांगलादेश, आसाम ह्या प्रांतांना वेगळं केलं आणि बंगाल वगैरे हा सगळा वेगळं, बिहार, झारखंड, ओरिसा हा प्रांत वेगळा केला. म्हणजेच हिंदू भाषिक वेगळे आणि इथं मुस्लिम भाषिक वेगळे केलेले होते. कदाचित 1947 नंतर जेव्हा पाकिस्तानचे 2 भाग झाले होते, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान, तर पूर्व पाकिस्तान म्हणजे बांगलादेश आजचा, तर त्यावेळेचा अशा पद्धतीने याने विभाजन केलेलं होतं. तर लॉर्ड कर्झन ही फाळणी रद्द कधी झाली होती? तर 1911 ला पंचम जॉर्ज जेव्हा भारतात आले होते तर त्यावेळी दिल्ली दरबार भरवला आणि बंगालची
फाळणी रद्द केली. पुढे 1911 साली कायदा केला आणि हा कायदा करून 1912ला राजधानी कलकत्ता या ठिकाणावरून दिल्ली या ठिकाणी काय केली, शिफ्ट करून दिलेली होती. तर हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. त्याच्यानंतर 1912 साली प्रशासकीय कारण सांगून भारतीय लोकांना अंधारात ठेवून काय केलं, बंगालची परत फाळणी केलेली होती, परंतु ही भारतीय लोकांच्या लक्षात आलेली नव्हती. मग भारतीय लोकांना असं वाटलं, क्रांतिकारकांना, की आता इंग्रज सरकार आपल्या पुढे नमतं घेतलं. ठीक आहे. याच दरम्यान इथं असणारे लोकमान्य टिळक हे मात्र खूपच ऍक्टिव्ह राहिले होते आणि यांनी सुरू केलेली जी चळवळ होती तर ती स्वदेशीची चळवळ होती. त्याचबरोबर इथं सुरू झालेलं आंदोलन हे वंगभंग चळवळ किंवा वंगभंग आंदोलन होतं. तर हे 1905 झालं. यानंतर मुस्लिम लीगची स्थापना 1906 आहे. आता या ठिकाणी 1904 मध्ये सिमला या ठिकाणी एक परिषद भरलेली होती. या परिषदेमध्ये लॉर्ड कर्झन यांनी काय केलं, तर भारतातील मुस्लिम लोकांना सांगितलं, मी ऑलरेडी इथे हिंदू आणि मुस्लिमचे विभाजन का तर हे सांगितलेलं आहे, तर मुस्लिम लोकांना जर खुश केलं तर त्यांना काहीतरी द्यावं लागणार आहे. त्याचबरोबर इथं असणारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जे आहे तर ही मुस्लिम समुदायासाठी काहीच करत नाही. ही काँग्रेस म्हणजे हिंदू समुदायाची आहे आणि म्हणून लॉर्ड कर्झननी मुस्लिम समुदायाला खुश करण्यासाठी काय केलं, तर त्यांची एक संघटना बनवायचं ठरवलं. मग 1906 मध्ये जी मुस्लिम लीग बनलेली होती तर याच्यामध्ये खान बंधू यांचा सर्वात महत्वाचा वाटा आहे. सलीमुल्ला खान आणि आगा खान ह्या दोन खान बंधूंच्या आधारावरती मुस्लिम लीग बनली. ह्याच मुस्लिम लीगने भारताची फाळणी घडवून आणली होती. हिंदुस्थान आणि पाकिस्तान, भारत आणि पाकिस्तान अशा दोन देशांमध्ये मुस्लिम लीगच्याच कारणामुळे काय केलं, तर फाळणी झाली होती. विभक्त मतदारसंघ म्हणजेच या मुस्लिम लीगला बघा, एका घटनेवरती पुढच्या सगळ्याच घटना आधारित आहेत. तर मुस्लिम लीग बनली, परंतु मुस्लिम लीगला खुश करण्यासाठी काहीतरी वेगळं लांछन दिलं पाहिजे, काहीतरी आमिष दाखवलं पाहिजे. मग लॉर्ड कर्झननी ऑलरेडी जिथं वेगळं काहीतरी सांगितलेलं होतं, मग इथं काय केलं, तर मिंटो म्हणजेच मोर्ले आणि मिंटो याच्यामधला हा मिंटो दुसरा आहे, लक्षात ठेवा, मिंटो दुसरा. या मिंटोने काय केलं, याचा कार्यकाळ 1905 पासून 1910 पर्यंत जातो, 10 किंवा 11 पर्यंत. तर इथं मतदारसंघ यांनी काय केलं, मुस्लिम समुदायाला खुश करण्यासाठी 1909 मध्ये स्वतंत्र मतदारसंघ दिलेला होता, म्हणजे हे जोडीला आलं. त्यानंतर लखनौ करार. आता इथं लक्षात ठेवा, 1914ला लोकमान्य टिळकांची सुटका झालेली होती आणि जोपर्यंत हिंदू आणि मुस्लिम हे एकत्र येणार नाहीत तोपर्यंत स्वदेशीची चळवळ किंवा स्वराज्याची चळवळ परिपूर्ण होणार नाही. म्हणून इथं काय केलं, हिंदू आणि मुस्लिम यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न झाले. मग 1916 मध्ये अधिवेशन झालं होतं. कोणतं अधिवेशन, लखनौ या ठिकाणी अधिवेशन झालं होतं. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते कोण, अंबिकाचरण मुजुमदार आणि यांच्या अध्यक्षतेखाली हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही एकत्र आले. एवढेच नाही तर इथं जहालवाद आणि प्लस मवाळवाद हे दोन्ही सुद्धा एकत्र आलेले होते. म्हणजेच हे लखनौ अधिवेशन 1916चं आहे. अशा पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर काय येतं, तर हा 3 नंबरचा पर्याय येतो. आय होप्स तुम्हाला हे विश्लेषण आणि हे सगळ्या प्रश्नांचं जे काही सविस्तर माहिती आहे तर हे आवडत आहे. त्यानंतर पुढे महत्वाचं, भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं. सिंपल प्रश्न आहे. नारायण मेघाजी लोखंडे असे एक व्यक्तिमत्व बनत आहेत की ते व्यक्तिमत्व प्रत्येक परीक्षेला येत आहेत, म्हणजे ती मुख्य असो किंवा पूर्व परीक्षा असो. म्हणून इथं बघायचंय की भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हटलेलं आहे. मग इथं शशीपाद बॅनर्जी 1870 मध्ये यांनी बंगालमध्ये कामगारांसाठी एक संघटना सुरू केलेली होती. एन पी रंगा दिलेला आहे. ऍक्च्युली एन जी रंगा असं पाहिजे, परंतु एन जी रंगा म्हटलं तर यांनी इथं लक्षात ठेवा 1931 मध्ये आंध्र रयत सभेची सुरुवात केली होती. म्हणजे आंध्र प्रदेश मधून होते, त्यांना प्राध्यापक रंगा असंही म्हटलं जातं. तर 1931 मध्ये त्यांनी आंध्र प्रदेश रयत सभेची सुरुवात केलेली होती. तर त्याचबरोबर यांनी सुरुवात केलेल्या किंवा स्थापन केलेल्या ज्या संघटना आहेत, इंडियन पिझंट इन्स्टिट्यूट आहे, इंडियन पिझंट इन्स्टिट्यूट आहे. ठीक आहे, इन्स्टिट्यूट आहे. त्याचबरोबर यांनी सुरू केलेली जी पार्टी होती तर कृषिकर लोक पार्टी हे सुद्धा त्यांनी सुरू केलं होतं. तर ही एन पी रंगा. त्याचबरोबर हे जे एन जी रंगा तर हे अखिल भारतीय जी 1936च्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांची अखिल भारतीय किसान सभा जी होती तर ही अखिल भारतीय
किसान सभा याच्या माध्यमातून हे समाविष्ट झालेले होते. नाम जोशी यांच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे. हे मुंबईमध्ये होते, ठीक आहे, नारायण मल्हार जोशी. 1911 मध्ये त्यांनी बॉम्बे सोशल सर्व्हिस लीग अशा प्रकारची सुरू केलेली महत्वाची संघटना. आणि नारायण मेघाजी लोखंडे यांनी काय केलं, तर इथं सर्वात महत्वाचं 1884 मध्ये पहिल्यांदा मुंबई गिरणी कामगार संघ अशा प्रकारची एक संघटना स्थापन केली. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे जातं तर नारायण मेघाजी लोखंडे हे जातात. आणि नारायण मेघाजी लोखंडे यांना काय म्हटलं जातं, तर मुंबईमध्ये सत्यशोधक समाजाचा प्रचार आणि प्रसार करणारे सर्वात महत्वाचे व्यक्ती. त्यानंतर सर्वात महत्वाचं 1877 मध्ये सुरू झालेलं दीनबंधू नावाचं वर्तमानपत्र. दीनबंधू वर्तमानपत्र कोणाचं होतं, तर सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होतं. हे वर्तमानपत्र 1880 मध्ये बंद पडलं, कृष्णराव भालेकरांकडून बंद पडल्यानंतर 1880 पासून 1897 म्हणजे फेब्रुवारी 1897 पर्यंत हे वर्तमानपत्र नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईमधून हे वर्तमानपत्र चालवलेलं होतं. नंतर वाघमारे, तानुबाई बिर्जे वगैरे यांच्याकडे गेलेलं होतं. तर हे वर्तमानपत्र. आणि प्लेगची साथ जेव्हा आलेली होती तर त्यावेळी फेब्रुवारी 1897 मध्ये प्लेगच्या साथीमध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांचा मृत्यू झाला. ठीक आहे, सर्वात महत्वाचं. आणि मृत्यू झाल्यानंतर मार्च म्हणजे एकच महिन्यानंतर 10 मार्च 1897 मध्ये पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू झाला होता. बरं, एवढ्यावरतीच नाही, सर्वात महत्वाचं प्लेगने मृत्यू झालेले महत्वाचे 3 व्यक्ती. तर इथं डॉक्टर यशवंत तुम्हाला माहित असतील, यशवंत यांचा 1905 मध्ये जेव्हा प्लेगची साथ आली तर त्यावेळी सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांचे दत्तक सुपुत्र यांचाही मृत्यू इथं झालेला होता. म्हणजे तुमच्या लक्षात येत असेल की प्लेगने सर्वात महत्वाच्या 3 व्यक्तींना इथं घेऊन गेलेले होते. ठीक आहे, तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर हे झालं. आता पुढे बघतो आपण भारतीय राष्ट्रीय सभेची उद्दिष्ट काय आहेत. भारतीय राष्ट्रीय सभा म्हणजेच काय, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बद्दल विचारलेलं आहे. तर भारतीय लोकांना धर्म, वंश, जात, भाषा, भौगोलिक प्रदेश हे विसरून एकाच व्यासपीठावरती आणायचं होतं. बरोबर आहे. भारतीयांच्या समस्यांवर विचार विनिमय करायचा होता, विचार विमर्श. बरोबर आहे. भारतीयात ऐक्य भावना वाढवायची होती. बरोबर आहे. सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा की त्यावेळेचे लॉर्ड डफरिन जे होते तर याच्या डोक्यातील ही सुपीक कल्पना होती आणि त्याच्यासाठी A.O. ह्यूम यांनी खूप मोठे प्रयत्न केले होते. तर ह्या दोघांच्या प्रयत्नामुळे काय झालं होतं, तर ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बनली. या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला एक सेफ्टी वॉल म्हटलं गेलं. ठीक आहे, अचानक उद्रेक झाला तर 1857 घडतं. म्हणून हा थोडी हवा घालवली तर काहीच होत नाही, त्याला सेफ्टी वॉल असं म्हणतात. म्हणून इथं काय म्हटलंय, धर्म, जात याच्यावरून कोणत्याही एका व्यासपीठावर आणायचं होतं, समस्येवर विचार विमर्श करायचा होता, ऐक्य भावना वाढवायची होती आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करायचे होते. तर स्वातंत्र्यासाठी कधी प्रयत्न करायचे नव्हते. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय जातं, तर अ ब क जातं. म्हणजेच अ ब क हा ऑप्शन कुठं आहे, अ ब क. तर हा 3 नंबरचा पर्याय इथे योग्य येऊन जातो. बघा, आता स्वतंत्र का म्हटलंय, स्वतंत्र का नाही, तर यावेळी जो प्रयत्न इथं लक्षात ठेवा 1930 पर्यंत काय प्रयत्न होते हो, तर आम्हाला वसाहतीच्या अंतर्गत स्वराज्य द्या म्हणतायत. मग 1885 ला जेव्हा इंडियन नॅशनल काँग्रेस बनली तर त्यावेळी स्वतंत्र हा मुद्दाच नव्हता. लक्षात घ्या, तिथं काय मुद्दा होता की आम्हाला स्वराज्य द्या वसाहतीच्या अंतर्गत, असं मत होतं. आणि हे मतापेक्षा सर्वात महत्वाचं ही 3 मतं जे वरचे होते तर याच्यावरती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने काम केलं होतं. स्वातंत्र्यासाठी प्रयत्न सुरुवातीला केलेले नव्हते. हा 1930 नंतर स्वातंत्र्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस उतरलेली होती. तुमच्या लक्षात येत असेल. ठीक आहे, तर याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे वळायचं आहे. तो पुढचा प्रश्न बघूया. काकोरी घटना याच्याशी संबंधित होती. काकोरी घटना खालीलपैकी कोणाशी संबंधित किंवा कोणी घडवून आणलेली होती, तर काकोरी घटना काय आहे, 9 ऑगस्ट 1925 मध्ये, 9 ऑगस्ट 1925 मध्ये, तर इथं लखनौ ते सहारनपूर या दरम्यान एक रेल्वे स्टेशन आहे आणि त्या रेल्वे स्टेशनचं नाव काय होतं, काकोरी. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता त्याच्यापूर्वीचा थोडासा इतिहास सांगावा लागेल. 1920 मध्ये महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ सुरू केलेली होती. हीच असहकार चळवळ 1922 मध्ये एका घटनेमुळे, म्हणजेच ती घटना आहे चौरी चौराची, या घटनेमुळे काय झालं, ही चळवळ गांधीजींनी मागे घेतली. ही चळवळ मागे घेतल्यानंतर इथं असणारे क्रांतिकारक जे आहेत तर यांचा गांधीजींच्या बुद्धीवरचा विश्वास उडाला आणि म्हणून या क्रांतिकारकांनी HRA नावाची संघटना 1924 मध्ये बनवली.
मग सचिंद्रनाथ सन्याल, राजेंद्र लाहिरी, अशफाक उल्ला खान, ह्या सगळ्या, चंद्रशेखर आझाद, ह्या सगळ्या महत्वाच्या व्यक्तींनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन नावाची संघटना बनवली. संघटना जर चालवायची असेल क्रांतिकारी तर दोन गोष्टी पाहिजे असतात. दोन गोष्टीमध्ये एक पैसा आणि दुसरं शस्त्र पाहिजे असते, बरोबर, पैसा आणि शस्त्र. मग याच्यासाठी काय केलं तर ह्या काकोरी रेल्वे स्थानकावरून पोस्टाचे पैसे घेऊन जाणारी रेल्वे ब्रेक लावायचा, ओढायची आणि काही वेळेमध्ये लुटून फरार व्हायचं. केवळ 15 मिनिटांमध्ये रेल्वे लुटली आणि 15 मिनिटांमध्ये 8,000 रुपये प्लस काही प्रमाणामध्ये शस्त्र लुटलेले होते. याच्यामध्ये चंद्रशेखर आझाद सोडले तर बाकीच्या 3 महत्वाच्या व्यक्तींना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. मग अशफाक उल्ला खान असतील, राजेंद्र लाहिरी, सचिंद्रनाथ सन्याल यांना. त्यापैकी अशफाक उल्ला खान जे येतात, ठीक आहे, अशफाक उल्ला खान जे येतात तर हे पहिले मुस्लिम युवक आहेत ज्यांना भारतामध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली होती. तर इथं तुमचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे, अशा पद्धतीने. बरं, ही संस्था कशाशी संबंधित इथे तर HRA लिहिलेलं आहे. HRA. अभिनव भारत कधीचे? 1904 चे आहे अभिनव भारत. मित्रमेळा 1900 ची होती, बरोबर, आणि 1900 कन्वर्ट केलं 1904 मध्ये. कम्युनिस्ट पार्टी कधीचे? 1925 चे आहे, म्हणजे श्रीपाद अमृत डांगे यांनी सुरू केलेली ही कम्युनिस्ट पार्टी आहे. श्रीपाद अमृत डांगे यांनी सुरू केलेली कम्युनिस्ट पार्टी, म्हणजे कार्ल मार्क्स यांच्या विचारधारेवरती. इंडियन रिपब्लिकन आर्मी. तर या प्रश्नाचं उत्तर काय येतं? इंडियन रिपब्लिकन आर्मी. कारण हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन जे आहे तर ही असोसिएशन 1924 ला ही झाली आणि फिरोजशाह कोटला दिल्लीच्या या मैदानावरती काय केलं 1928 मध्ये सगळे क्रांतिकारक बसले जे उरलेले होते. मग भगतसिंग हे सगळे, चंद्रशेखर आझाद हे महत्वाचे बसले आणि यांनी काय केलं तर ह्या HRA नावाच्या संघटनेचं कन्वर्ट केलं HSRA आणि याच्यामध्ये सोशलिस्ट जो शब्द टाकला होता तर तो शब्द इथं भगतसिंग यांच्याकडून टाकला गेला होता, भगतसिंग यांच्याकडून, ठीक आहे. तर ही संघटना 1928 ची आहे आणि ही घटना 1925 ची आहे. मग इथं ह्या दोन्ही ऑप्शन बसत नाहीत, ठीक आहे, तिसराही बसत नाही, एकच राहतो इंडियन रिपब्लिकन आर्मी. ओके, आणि इंडियन म्हटलेलं आहे, मग याला आपण काय म्हणतो? हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन असंही म्हणता येऊ शकतं, हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मी म्हणता येऊ शकतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर 3 नंबरचा पर्याय योग्य आहे. आय होप तुम्हाला समजतंय. तर HRA आणि HSRA क्रांतिकारी संघटना इथून सुरुवात झाली, म्हणून यावरती कंपल्सरी प्रश्न विचारला जातो. केअरफुली याला लक्षात ठेवा. पुढे जातो आपण. भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? आता भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष तुम्हाला सगळ्यांना तर साधे प्रश्न विचारतात, ठीक आहे. न्यायमूर्ती रानडे हे कधी आले होते? नंतर. म्हणजेच हे आहेत का अध्यक्ष? तर नाही, म्हणजे इलिमिनेट करता येऊ शकतात आपल्याला. नाही. फिरोजशाह मेहता? नाही. दादाभाई नौरोजी उपस्थित होते पण अध्यक्ष नव्हते. मग एकच अध्यक्ष राहतात, कोण? उमेश चंद्र बॅनर्जी. इथं उमेश दिले, ओरिजिनल नाव काय आहे त्यांचं? योमेश चंद्र, ओके, बॅनर्जी हे असं पाहिजे. आणि आयोगाने चुकीचं जर दिले याला, म्हणजे आपण बरोबर केलं आणि याला चुकीचं दिलं तर आयोगाचा दोष आहे सर्वात मोठा, कारण योमेश होतं, उमेश नव्हतं. सर्वात महत्वाचं की 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन पुण्यामध्ये होणार होतं, परंतु पुण्यामध्ये एक रोगाची साथ आली, तो रोग होता कॉलरा. हे अधिवेशन आणि पुण्यामध्ये कोणत्या संघटनेनं ते अधिवेशन पूर्ण जबाबदारी स्वीकारली होती यशस्वी होईल असं? तर पुणे सार्वजनिक सभा. लक्षात ठेवा, यावरती पुढचा प्रश्न बनेल तुमचा आयोगाचा. पुणे सार्वजनिक सभा. परंतु हे अधिवेशन 1885 मध्ये मुंबईत गेलं, कॉलराच्या रोगामुळे मुंबईत भरलं. आणि मुंबईमध्ये कोणी याची अध्यक्षता घेतली होती? तर हा तुमचा होमवर्क आहे. ओके, तर कोणत्या संघटनेनं किंवा कोणत्या सभेनं? ह्या संघटनेमध्ये फिरोजशाह मेहता किंवा KT तिलक असेल किंवा अनेक क्रांतिकारक, अनेक लोक महत्वाचे याच्यामध्ये सहभागी झालेले होते. तर अशा प्रकारे हे अधिवेशन मुंबईमध्ये पहिलं झालेलं होतं, गोकुळदास संस्कृत तेजपाल महाविद्यालयामध्ये किंवा संस्कृत विद्यालयामध्ये. तर या प्रश्नाचं उत्तर काय जातं? योमेश बॅनर्जी. आता दादाभाई नौरोजी यांना भारतीय राजकारणाचे पितामह म्हटलं जातं. कमेंट बॉक्स मध्ये सांगा याची जबाबदारी कोणी पार पाडली होती, कमेंट बॉक्स मध्ये सांगा तोपर्यंत. तर पितामह म्हटलं जातं दादाभाई नौरोजी यांना. त्याचबरोबर आर्थिक निसरणाचा सिद्धांत किंवा अर्थव्यवस्थेबद्दलचे बरेच स्टेटमेंट केले होते. पण दादाभाई नौरोजी स्वतः अध्यक्ष होऊ शकत होते पण झाले नाहीत. तर त्यांनी त्यांचे मित्र, वकील मित्र जे होते, तर ह्या वकील मित्र म्हणजेच कोणाला? तर उमेशचंद्र बॅनर्जी यांना पहिलं अध्यक्ष बनवलं होतं.
ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी झाले होते. मग भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये तुम्हाला काय काय बघायचंय, वाचून जायचंय. तर अध्यक्ष बघायचं आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन कुठं झालेलं आहे, त्यानंतर इथं ठराव कोणता पास झालेला आहे का, त्याचबरोबर अधिवेशनाचं ठिकाण कोणत्या ठिकाणी झालं किंवा कितवं झालं अधिवेशन, कुठे झालं होतं. तर एवढे प्रश्न तुम्हाला विचारतात. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रश्न काय काय विचारतात की पहिला ज्यू व्यक्ती कोण होता, पहिला मराठी व्यक्ती कोण होता, पहिला परदेशी व्यक्ती कोण होता, ठीक आहे. त्याच्याबरोबर पहिला पारशी व्यक्ती कोण होता, त्यानंतर पहिले मुस्लिम कोण होते, पहिली महिला कोण होती. एवढे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस टॉपिक हा खूप चांगला करा. आणि सर्वात महत्वाचं की मी या डिसेंबर महिन्यामध्ये 2022च्या डिसेंबर महिन्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेचा जो दिवस होता 28 डिसेंबरला, तर त्याच्या दिवशी मी लेक्चर टाकलेलं आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं. तर ते लेक्चर YouTube वरून सविस्तर बघून घ्यायचं. जर तुम्ही बॅच घेतली असेल ऍप्लिकेशन मध्ये तर मग तुम्हाला सविस्तर बघण्याची काही गरज नाही. लेक्चर ऑलरेडी बॅच मध्ये सविस्तर दिलेलं आहे, तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये, तर ते एकदा बघून घ्यायचं. आता यामध्ये दादाभाई नौरोजी यांचा कार्यकाळ मी दिलेला आहे. 1825 पासून 1917 पर्यंत दादाभाई नौरोजी होते. त्यानंतर उमेशचंद्र बॅनर्जी हे 1844 पासून 1906 पर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे. नंतर फिरोजशाह मेहता हे 1845 पासून 1915 पर्यंत होते. फिरोजशाह मेहता यांच्यावरती कंबाईन पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता की 1915 हा कार्यकाळ गृहीत धरून हा प्रश्न सोडवता येऊ शकत होता. न्यायमूर्ती रानडे हे 1842 पासून 1901 पर्यंत मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश म्हणून त्यांचा मृत्यू झाला. तर अशा प्रकारे त्यांचा कार्यकाळ पण दिला. आला प्रश्न तर सोडवता येऊ शकतो तुम्हाला. आता पुढे थोडीशी सूचना आहे. मी तुम्हाला सांगितलं बॅच बद्दलचं, तर ही डिपार्टमेंट PSI ची बॅच आहे ऍप्लिकेशन मध्ये. याच्यामध्ये संपूर्ण इतिहास घेतलेला आहे, सगळे समाजसुधारक कव्हर केलेले आहेत. तुम्ही जे समाजसुधारकांचं पुस्तक वाचता तर ते पुस्तका व्यतिरिक्त सगळी पुस्तकं गोळा करून मी नोट्स बनवलेत आणि तुम्हाला शिकवलेले आहे. प्रश्न बाहेर जायला चान्सच नाही, ठीक आहे. त्याचबरोबर इतर राज्यव्यवस्थेचे सुद्धा काही महत्त्वाचे व्हिडिओ टाकलेले आहेत. आणि अजून एक भाग याच्यामध्ये मी अपलोड करतोय, तो म्हणजेच कोणता, तर परराष्ट्र संबंध. हा तुमच्या परीक्षेचा प्रश्न आहे आणि हा याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या या बॅच मध्ये मी ऍड करून देतोय. म्हणजेच अशी सविस्तर बॅच तुम्हाला ह्या हिस्ट्री बाय सचिन गुळेग ऍप्लिकेशन मध्ये दिसून येते. तर तुम्ही जर आतापर्यंत घेतली नसेल तर घ्या, आणि जर घेतली असेल तर ऑलरेडी त्याच्यातले सगळे व्हिडिओ बघा, म्हणजे तुमचे प्रश्न इथं मिस होणार नाहीत कोणत्याही प्रकारचे. आणि जर काही अडचण असेल तुम्हाला तर इथं नंबर दिलेला आहे, सेव्ह करा आणि या नंबरवरती तुम्ही मेसेज करा किंवा व्हॉट्सअप करा किंवा फोन केला तरी चालेल. तर ही बॅच आहे तुमच्या, मी काय म्हणतो, शेवटचा चान्स आहे. भलेही तुम्हाला चान्स घ्यायचा नाही कोणत्या प्रकारचा, शेवटची संधी जरी असली तर चान्स घ्यायचा नाही. पुढे परीक्षा होणार आहेत पण सध्या तुम्हाला चान्स घ्यायचा नाही. याच 715 मध्ये आपली एक जागा फिक्स करून ठेवायची. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तर यांनी डॉट डॉट यांनी रामोशींना संघटित करून ब्रिटिशांच्या विरोधामध्ये बंड केलं. कोणी, तर बिरसा मुंडा. बिरसा मुंडा कुठं होते, पहिला ऑप्शन आहे वासुदेव बळवंत फडके. आपली आई आजारी असताना हे कुठे काम करत होते, एक तर रेल्वे खात्यामध्ये काम करत होते, दुसरं टपाल खात्यामध्ये काम करत होते. तर आई आजारी असताना सुट्टी मिळाली नाही म्हणून इंग्रज सरकारच्या विरोधामध्ये त्यांनी बंड केलेलं होतं. त्याबरोबरच यांनी जेव्हा बंड केलं तर त्यावेळी यांनी कोणकोणत्या जमातींना एकत्र केले, रामोशी, मांग, महार, बेरड, ओके, बेरड, आणि त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये भिल्ल. तर ह्या सगळ्या जमातींना एकत्र केलं आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये प्रचंड मोठं बंड उभा केलेलं होतं. आता कर्जा सिंग जो म्हणतो आपण, तर यांचं नाव आहे कर्जा सिंग, ठीक आहे, कर्जा सिंग. आणि कर्जा सिंग यांनी कुठं, तर खानदेश या प्रदेशामध्ये, खानदेशात 3 जिल्हे येतात, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल कोणते, धुळे, नंदुरबार आणि जळगाव. खानदेशी भाषा लय भारी असते. तर ह्या 3 जिल्ह्यामध्ये, तर ह्या 3 जिल्ह्यामध्ये विशेषतः सर्वात मोठी जी जमात होती तर भिल्ल जमात होती. आणि भिल्लांना एकत्र करून कर्जा सिंग म्हणजे कर्जा सिंग यांनी काय केलं होतं, बंड केलं होतं. हा ऑप्शन कट झाला. रामसिंग कुका यांनी काय केलं होतं 1871 मध्ये, 1871 आहे, 1872 पण लिहू, 1871-72 मध्ये तर पंजाबमध्ये कुका चळवळ सुरू केली. लक्षात ठेवा,
यावरती प्रश्न विचारतात. कुका चळवळ का सुरू केली होती? तर याच्यापूर्वी असणारे दिलीप सिंग असतील, त्यांच्या अगोदरचे असणारे रणजित सिंग असतील, राणी जिंदन कौर असेल, तर ह्या सगळ्यांच्या विरोधामध्ये इंग्रजांनी दडपशाही सुरू केलेली होती, दडपशाही. आणि म्हणून शिखांची सत्ता गेल्यानंतर इथं शिखांनी आपल्यावर होणारा अन्याय अत्याचार याच्या विरोधामध्ये इथं कुका चळवळ सुरू केली होती. म्हणजेच हा ऑप्शन कट झाला. आता बिरसा मुंडा यांना घेऊ. बिरसा मुंडा कुठं? तर एकतर छत्तीसगड आणि त्याचबरोबर झारखंड भागामध्ये आदिवासी समुदायांच्या हक्कांसाठी लढणारे सर्वात महत्वाचे वीर होते, ज्यांचा मृत्यू 1900 मध्ये संशयास्पद झाला होता. तर हे ऑप्शन कट झाला. एकच ऑप्शन राहिला, तो म्हणजे वासुदेव बळवंत फडके. आणि इथं ऑलरेडी लिहिलं होतं रामोशी महार, बेरड, काही प्रमाणामध्ये कोकणी. तर ह्या सगळ्या जमातींना एकत्र केलं, म्हणजेच इथं वासुदेव बळवंत फडके. मग वासुदेव बळवंत फडके हा गट पाहिजे, तर इथं हा पर्याय इथं योग्य येऊन जातो. मग तुम्हाला बंड 1857 पूर्वीचे बंड रामोशी असतील, त्याचबरोबर 1857 नंतरचे बंड म्हटलं तर वासुदेव बळवंत फडके यांचं बंड तुम्हाला कंपल्सरी करून जायचंय. मग रामोशी बंड जर म्हटलं तर उमाजी नाईक यांच्या जयंतीच्या निमित्ताने युट्यूबला व्हिडिओ टाकलेला आहे, बॅच मध्ये ऑलरेडी आहे. तर युट्यूबचा तो व्हिडिओ बघितला तर तुम्हाला सगळ्यांना त्यांची पूर्ण माहिती येऊन जाते, बघून जाताना. त्याचबरोबर नंतर सेकंड लास्ट क्वेश्चन आहे, अनाथ बालिकाश्रमाची स्थापना म्हटलेली आहे. काय म्हटलंय? बालिकाश्रम. लक्षात ठेवा, बालकाश्रम नाही, इथं दुसरा शब्द आहे बालकाश्रम. ओके, बालकाश्रम. आणि इथं शब्द आहे बालिकाश्रमाची स्थापना कोण डॉट डॉट यांनी केली होती. तर इथं डी.के. कर्वे, एम.जी. रानडे, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बी.आर. आंबेडकर. मग इथं काय म्हटलंय? बालिकाश्रम म्हटलेलं आहे. तर इथं लक्षात ठेवा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1863 मध्ये पुण्यामध्ये पुणेची पाटी खूप प्रसिद्ध होती. त्यावेळच्या विधवा ह्या बालवयामध्ये विधवा होत होत्या, लग्नही खूप कमी वयामध्ये होत होतं आणि त्याच्यामुळं त्या विधवांचं प्रमाण जास्त होतं. आणि चुकून काही मिस्टेक जर झाली तर ती स्त्री माहेर आणि सासर ह्या दोन्हीकडची इज्जत राहावी, सन्मान आणि मानसन्मान राहावा, याच्यासाठी ती पोटातल्या गर्भासह सुसाईड करायची. अशा केसेस महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समोर झाल्या आणि म्हणून त्यांनी काय केलं होतं की अशा स्त्रियांसाठी आपल्या घराच्या बाहेर एक पाटी लावली, बोर्ड लावला होता. त्या बोर्डवरती लिहिलं होतं की स्त्रियांनो तुम्ही या, म्हणजे विधवांनो तुम्ही इथं या, सुखरूप तुमचं बाळंतपण करा, बाळ इथं ठेवा, तुमचं नाव गुपित ठेवलं जाईल आणि तुम्ही तुमच्या घरी सुखरूप जाऊ शकता. आणि मग सावित्रीबाई फुले यांनी त्यांना खूप मदत केलेली होती आणि मग त्या घरामध्ये कितीतरी लहान बाळांचा सांभाळ हे फुले दाम्पत्य करत होतं. ठीक आहे. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी इथं बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती. ठीक आहे. तर हे आहे बाल हत्या प्रतिबंधक 1863 मध्ये, ही पुण्याची पाटी होती. तर यांनी काय म्हटलं होतं तर बालकाश्रम असं म्हटलेलं होतं नंतर. ठीक आहे. मग यांनी कुठं 2 ठिकाणी सुरू केलं होतं. पहिलं ठिकाण आहे पुणे सक्सेस झाल्यानंतर दुसरं ठिकाण येतं कोणतं तर पंढरपूर हे. तर अशा ठिकाणी सुरू केलं. आता बालकाश्रम जर म्हटलं तर बालकाश्रमामध्ये 2 येतात. तर 2 कोणतं तर मुलं आणि मुली असं दोन्ही मिक्सिंग होऊ शकतं. पण इथं काय म्हटलंय बालिकाश्रम म्हटलेलं आहे. मग इथं लक्षात ठेवा 1896 मध्ये पुण्यामध्ये इथं डी.के. कर्वे म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यामध्ये बालिकाश्रमाची स्थापना केली आणि प्लेगची साथ आली म्हणून हे बालिकाश्रम कुठं घेऊन गेले होते तर हिंगणेमळा. ठीक आहे. हिंगणेमळा, त्याला आज काय म्हटलं जातं कर्वेनगर असं म्हटलं जातं. ह्या कर्वेनगर भागामध्ये हे बालिकाश्रम घेऊन गेलेले होते. महादेव गोविंद रानडे यांनी 1865 मध्ये पुनर्विवाह, विधवा पुनर्विवाह नावाची पुनर्विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित उद्धारासाठी खूप मोठं काम केलेलं होतं आणि त्याचबरोबर दलित उद्धारक म्हणतात, त्याचबरोबर 1947 आणि नंतर 1949 आणि नंतर ऍक्सेप्ट झालेली राज्यघटना 1950 हे जगातील सर्वात उत्तम पुस्तक आपल्याला दिलं, ज्याच्या आधारावरती आज 140-142 करोड पेक्षा जास्त लोक शांत सुखाने श्वासाने घास घेतात. तर अशा प्रकारे हे अनाथ बालिकाश्रम. मग तुम्हाला हे जे प्रश्न विचारतात तर हे जोड्या लावायला विचारतात, त्याचबरोबर रिकाम्या जागा, त्याचबरोबर तुम्हाला उत्तर योग्य पर्यायातून शोधा अशा फॉर्मॅटमध्ये उत्तर विचारलं जाऊ शकतं. तर हे त्याचं सविस्तर विश्लेषण आहे. आणि या लेक्चर मधला शेवटचा आपण प्रश्न घेतोय. तो प्रश्न आहे माझ्या आठवणी अर्धच लिहिलेल्या आयोगाने, म्हणजे क्लेम करायला पाहिजे आयोगावरती. तर माझ्या आठवणी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं होतं तर अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे यांच्या भावाचं पुस्तक आहे कोणतं माझा भाऊ अण्णाभाऊ. ठीक आहे. माझा भाऊ अण्णाभाऊ. त्यानंतर विठ्ठल रामजी शिंदे यांचं पुस्तक कोणतं आहे तर माझ्या आठवणी. लक्षात ठेवा त्यांचं पुस्तक कोणतं आहे माझ्या आठवणी
व अनुभव हे पुस्तक त्यांचं आहे. मग इथं व आणि अनुभव हा शब्द कोणी टाकायचा, आणि आपलं जर चुकलं तर आयोग काय करतं, आपलं चुकलं म्हणतात, त्यांचंच मिस्टेक ऍक्सेप्ट नाही करत आहे. त्यानंतर पंडिता रमाबाई यांचं पुस्तक कोणतं आहे, तर माझी साक्ष हे त्यांचं पुस्तक आहे. पंडिता रमाबाई यांनी माझी साक्ष नावाचं पुस्तक लिहिलं. आणि रमाबाई रानडे जे आहेत तर यांनी लिहिलं होतं आमच्या आयुष्यातील काही आठवणी. म्हणजे काही आठवणी आहे का, नाही, माझ्या आठवणी, म्हणजेच इथं रमाबाई रानडे ह्या कट होऊन जाणार आहेत. त्याचबरोबर हे तिन्ही पर्याय कट होऊन गेले. राहिला एकच पर्याय, तो म्हणजे वीरा शिंदे यांचा आहे. आणि वीरा शिंदे यांचं पुस्तकाचं नाव आहे माझ्या आठवणी व अनुभव. आणि हे जे दिलेलं आहे मी, हे मुद्दाम इथं दिलं होतं, कारण का, तर आयोगाने अनेक वेळा या टॉपिक वरती प्रश्न विचारलेला आहे की त्यांचे आत्मचरित्र, आणि सर्वात जास्त गोंधळ हा इथंच होतो की माझ्या आठवणी, माझा अनुभव, माझी साक्ष, माझ्या आयुष्यातील काही आठवणी, आणि याच्यावरती आणि कर्वेंचा आत्मवृत्त आहे. तर या टॉपिक वरती कित्येक प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. त्याच्यामुळं हे मात्र लक्षात ठेवा. वीरा शिंदे यांना आपल्याला 4 स्टेजमध्ये शिकता येऊ शकतं. पहिली जी स्टेज आहे तर पहिल्या स्टेजमध्ये ब्राह्मो समाज आणि त्याचबरोबर प्रार्थना समाज यांच्या बरोबर आपल्याला त्यांनी काम केलेलं होतं. त्यानंतर दुसरी स्टेज येते दलित चळवळीमध्ये त्यांनी काम केलं, दलित उद्धारांसाठी. स्वतः महारांच्या चाळीमध्ये, वस्तीमध्ये जाऊन राहत होते. मराठा समाज त्यांना मराठ्यातील महार असे हिनवत होता. दलितांचे उपेक्षित मानकरी म्हणतात त्यांना. तिसरी जी फेज आहे तर हे शेतकरी चळवळीमध्ये त्यांनी ऍक्टिव्ह राहिले होते. आणि चौथ्या स्टेजमध्ये ते काम करत होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बरोबर. त्याचबरोबर रमाबाई रानडे यांचा, न्यायमूर्ती रानडे यांच्या मृत्यूनंतर त्या ऍक्टिव्ह झाल्या होत्या. महिलांना मतदानाचा अधिकार आणि त्याचबरोबर भारतामध्ये पहिली नर्स देण्याचं काम हे यांनीच केलं होतं. पंडिता रमाबाई यांनी वेगवेगळी सदन सुरू केली होती आणि यांना पंडिता आणि सरस्वती या पदव्या कलकत्त्यामध्ये मिळाल्या, बंगालमध्ये. तर ह्या महत्वाच्या व्यक्ती. अण्णाभाऊ साठे हे मुख्य परीक्षेचा टॉपिक आहे, मुख्य परीक्षेला विचारतात, परंतु पूर्व परीक्षेला जर विचारलं तर यांची एखादी कादंबरी मात्र तुम्हाला परीक्षेला विचारली जाऊ शकते. मग कादंबरीमध्ये काय आहे, माकडीचा माळ पासून फकीरापर्यंत प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत. तर या मात्र तुम्हाला परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात. अशा पद्धतीनं आपण सविस्तर, हे विसरू नका, याच्यावरती एक प्रश्न बनवू शकतो आणि कन्फ्यूज करणारा डाटा आहे, लिहून ठेवा, एकदा दोनदा तीनदा, 100% एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण काय केलं, इतिहासामध्ये जेवढे प्रश्न 2021च्या पूर्व परीक्षेमध्ये विचारले होते सगळे प्रश्न कव्हर केलेले आहेत. आय होप्स तुम्हाला ते व्यवस्थित समजलेले आहेत. जर इतिहास अवघड जात असेल, मार्कच येत नसतील, कन्सेप्टच काही कळत नाही किंवा त्याची लिंकच लागत नाही, तर मग खूप सुंदर आपण कव्हर केलेलं आहे आपल्या ऍप्लिकेशन मध्ये. संपूर्ण इतिहास आहे, समाज सुधारक आहे आणि राज्यशास्त्र आहे. म्हणजेच काय, तर हमखास मार्क मिळवून देणारी ही बॅच आहे. तुम्हाला काय करायचं, सिंपल, की हिस्ट्री बाय सचिन गोळक ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. जर तुम्हाला काहीच नाही समजत तर या नंबरवरती फोन करा, ठीक आहे, 95, या नंबरवरती फोन केला की मग तुम्हाला मी समजावून सांगतो की बॅच कशी परचेस करायची आहे. लक्षात ठेवा की अभ्यास करणं होत नाही, सुट्ट्या टाका, कामावरून काढत नाहीत, डीओला ऍडजस्ट करा, पण तुम्ही यावर्षी पास झाले पाहिजे हे एवढं टार्गेट ठेवा. काही करा पण पास झाले पाहिजे, याच्यासाठी तुम्ही अतोनात प्रयत्न केले पाहिजेत. जर तुम्ही नाही केले ना तर दुसरं कोणीतरी प्रयत्न करतोय, भले तो सुट्ट्या टाकतोय, सिक लीव्ह घेतोय, परत जॉईन होतोय, परत सिक लीव्ह घेतोय, पण राहिलेल्या या दिवसांचा, ठराविक दिवसांचा तुम्ही युटिलाइज कसा करताय त्याच्यावरती तुमचा रिझल्ट खूप डिपेंड करतोय. लक्षात ठेवा की आपल्या मनामध्ये आपल्यावरती शंका खूप येतात, कारण कंटिन्यू 5 वर्ष, 10 वर्ष, 8 वर्ष, 12 वर्ष आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या खूप साऱ्या सर्व्हिस झालेल्या आहेत, म्हणजे 10+ झालेले आहेत, काही लोक 12+ पण असतील. तर याच्यामध्ये आपली मानसिकता राहत नाही परत एकदा अभ्यास करावा, ठीक आहे. वय वाढलेलं असतं, जबाबदाऱ्या असतात आणि रोजचं दैनंदिन शेड्यूल वेगळं असतं. मग याच्यामध्ये गंमत आहे की मनात आपल्याबद्दल खूप सारा सेल्फ डाऊट येतो, स्वतःबद्दल संशय येतो की माझ्याकडून होईल की नाही होईल. म्हणून याच्यावरती सुंदर लिहिलं होतं मी की मनात आलेला सेल्फ डाऊट हा तुम्ही प्रयत्न करत असलेल्या स्वप्नांनाच नाहीसा करतो. म्हणजे स्वतःला माहिती आहे की आपण होऊ शकतो, पण स्वतःवर कधी कधी डाऊट येतो की माझं होईल की नाही. कारण का, शेजारच्याचं खूप सारं झालेलं असतं, कोणीतरी सुट्टी काढून मित्र काम अभ्यास करत असतो आणि आपल्याला सुट्ट्या दिलेल्या नसतात, त्याच्यामुळे ही गंमत होऊन जाते. मग आपण जे प्रयत्न करतो त्या प्रयत्नांना सेल्फ डाऊट काय करतो, नाहीसा करतो. म्हणून अंडर एस्टिमेट स्वतःला कधीच करू नका. एकच काम करा की स्वतःच्या क्षमतांवरती विश्वास ठेवा, म्हणजेच ती क्षमता आहे की तुम्ही करू शकता आणि तुम्ही करण्यासाठी तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असतीलच. अभ्यासामध्ये जर तुम्हाला काही अडचणी असतीलच, अभ्यासामध्ये जर काही अडचण असेल तर या नंबरवरती तुम्हाला फोन करायचा आहे. इतिहास असो किंवा अनेक विषयांच्या अभ्यासामध्ये अडचणी असतात, फक्त इतिहास भूगोल विज्ञानाच्याच अडचणी नसतात, तर वैयक्तिक पण बऱ्याच असू शकतात.
माइंडसेट बनत नाही, अभ्यासच होत नाही, वाचूच वाटत नाही. मग हे सगळ्या समस्यांचं निराकरण कदाचित फोन केल्यानंतर सुटू शकतं. म्हणून बोललं पाहिजे कोणाबरोबर तरी, आणि तुम्ही योग्य पर्सन बरोबरच बोला, असं मला असं वाटतं. तरी पण हा माझा नंबर दिलेला आहे. आय होप्स तुम्हाला हे लेक्चर आवडलेलं आहे. लाईक, कमेंट करायला विसरू नका, आणि तुमचे जेवढे ग्रुप आहेत त्याच्यावरती ही लेक्चर पाठवायला विसरू नका, जेणेकरून त्यांना पण खूप सारा फायदा होईल या लेक्चरच्या माध्यमातून. आणि एक सांगतो, येणाऱ्या परीक्षेत आजच्या लेक्चरमधून एक प्रश्न तरी कव्हर होणार आहे 100%. अशी सिरीज आपली कंटिन्यू राहणार आहे, तर शेवटपर्यंत बघायचं. हे लेक्चर तुम्हाला फायदा नक्की होणार आहे. तुम्हाला स्टार होण्यासाठी ऑलरेडी अधिकारी आहातच, परंतु स्टार बनण्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील. त्याच्यासाठी धन्यवाद.